एक गोष्टी आपण आपल्या टेंडर गुरु या चॅनलच्या माध्यमातून आपण शिकलो. कोटेशन्स कसे भरतात, कोटेशन भरताना आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीची आपल्याला खबरदारी पाहिजे, जेणेकरून आपल्याला अडचण आली नाही पाहिजे. प्रत्येक वेबसाईटवर फ्लॅश होणारं कोटेशन मलाच मिळालं पाहिजे, तिथे मी L1च यायला पाहिजे आणि L1 आल्यानंतर मला तिथून प्रॉफिटही व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मला तिथून रेव्हेन्यू सुद्धा जनरेट झाला पाहिजे. फक्त मला कुठल्याही प्रकारचं टेंडर भरायचंय आणि भरायचंय मधून मी टेंडर फक्त भरायचंय, तर या पद्धतीने काम चालत नाही. टेंडरिंग मध्ये महत्त्वाचा विषय असतो की आपण आपल्या डॉक्युमेंटच्या क्रायटेरियामध्ये फुलफिल व्हायला पाहिजे आणि डॉक्युमेंटचा क्रायटेरिया फुलफिल झाल्यानंतर आपण पूर्णपणे फायनान्स इव्होल्युशनच्या स्टेजमध्ये जातो. फायनान्शियल इव्होल्युशनच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला फायनान्स कसा होईल, फायनान्सच्या माध्यमातून आपल्याला ई टेंडर कसं मिळवता येईल, या कित्येक स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत डिस्कस केलेला आहे. आजचा विषय बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शनमध्ये मी पाठवला होता की सेवाभावी संस्था, प्रशिक्षण संस्था यांनी शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेहंदी, MSCIT, कराटे प्रशिक्षण कामाची निविदा कशी घ्यायची. आजच्या निविदेमधून, आजच्या सेशनमधून आपण फक्त एवढेच गोष्ट शिकणार आहोत की जे काही शासकीय स्कीम्स असतात, की जे बचत गटांच्या जे काही महिला असतील किंवा बचत गटाच्या माध्यमातून काही जणांना एक वेगळा वेगळा व्यवसाय करण्याची ज्यांची काही इच्छा असेल, तर त्यांना बऱ्यापैकी व्यवसायच माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडनं उद्योग उद्योग करणं होत नाही किंवा उद्योगाला बऱ्याच अडचणी येतात. कित्येक महिला आहे की त्यांना व्यवसाय अजूनही माहिती नाहीये. कारण टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून आपण कित्येक व्यवसाय आपण बऱ्याच जणांना सजेस्ट केले की तुम्ही हे करा, तुम्ही हे करून बघा, तुम्ही त्या पद्धतीचं करा. कुणाला सांगितलं आपण केटरिंगचं करा, कुणाला सांगितलं आपण फूड रिलेटेड करा. कित्येक जण अजून सुद्धा कन्फ्युजन आहे आणि काही जणांना माहिती नसल्यामुळे आपल्यापैकी काही जणांचं कसं झालं, त्यांनी सेवाभावी संस्था स्थापन करून ठेवली. पण मूळ असं आहे की सेवाभावी संस्था स्थापन केल्यानंतर तुम्हाला सुद्धा कुठल्या प्रकारचे टेंडर्स मिळतात हे सुद्धा माहिती नसून फक्त सेवाभावी संस्था स्थापन केली म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होईल किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला टेंडर मिळेल अशा हिशोबाने आपण आतापर्यंत रजिस्ट्रेशन केली. पण मूळ काय, संस्था नोंदणी केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचा फायदा मिळवता येईल हे फायदेच आता आपल्याला आतापर्यंत माहिती नाहीये. काल परवा नागपूर नाशिक मधनं काही जणांचे डॉक्युमेंट्स मला आले की ज्यांनी सेवाभावी संस्था तर नोंदणी केली, पण नोंदणी केल्यानंतर पण 5 ते 6 वर्षापर्यंत त्यांनी फक्त ऑडिट रिपोर्ट वगैरेच प्रिंट केले. पण फक्त ऑडिट रिपोर्ट प्रिंट केले किंवा जास्त डॉक्युमेंट जमा केले तेव्हाच आपल्याला सेवाभावी संस्थेचा फायदा घेता येतो का, किंवा अजून काहीतरी आपण केल्यानंतर फायदा घेतो का, याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारचं नॉलेज आपल्यापर्यंत मिळत नाही किंवा आपल्याला ते आतापर्यंत कोणी नॉलेज दिलं नाही. यामुळे आपण त्या टेंडर पर्यंत पोहोचू शकलो नाही. आजच्या गोष्टीमध्ये आपण असं शिकतोय की सेवाभावी संस्थेमधून आपल्याला कशा पद्धतीने शासकीय कामं घेता येतील. सेवाभावी संस्थेमध्ये कामं मिळतात किंवा नाही, टेंडरमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे किंवा नाही हा तर विषय आहेच, पण फक्त सेवाभावी संस्थेतूनच मला कामं घ्यायचे तर मग ते कुठल्या प्रकारचे कामं असू शकतात, तर ते कामं कशा कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे हे माहिती मी तुम्हाला आजच्या सेशन्समध्ये आपण पूर्णपणे हा विषय क्लिअर करणार आहे. माझ्याकडे सॅम्पलमध्ये निविदा आहे, ती सॅम्पलमध्ये म्हणता येणार नाही कारण ती सध्या सुद्धा आपण घेऊ शकतो. तर एका ठिकाणी कराटे चॅम्पियन्स याचे प्रशिक्षण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून द्यायचं आहे की ज्यांना कराटे चॅम्पियन मध्ये ज्यांचं प्रॉपर रजिस्ट्रेशन असेल त्यांनी कराटे चॅम्पियन मधून जे काही शासकीय स्कीम्स असतात त्या स्कीमच्या माध्यमातून शासकीय मुलांना कराटेमध्ये त्यांनी ट्रेन करायचं आहे. त्याचं पूर्णपणे अनुदान त्यांना शासनामार्फत मिळते. म्हणजे इथं त्यांना पूर्णपणे स्किल करायची गरज नाही, कारण शासनच पूर्णपणे अनुदान देते. त्यामुळे तिथं फ्री आहे किंवा मला पैसे वगैरे द्यावे लागतात का असं काही तिथं विषय येत नाही. पूर्णपणे शासनाकडनंच त्यांना पूर्णपणे पैसे मिळणार आहेत. काम करताना, काम घेताना घेण्याची खबरदारी इथपर्यंत गोष्ट मर्यादित आहे, पण जोपर्यंत आपल्याला एखाद्या विशिष्ट काम मिळत नाही तोपर्यंत आपण कन्फ्यूज असतो. अगोदर पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगितलंय की तुम्ही कित्येक व्यवसाय करायला बघा, तुम्ही जास्तीत जास्त व्यवसाय करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जास्तीत जास्त व्यवसाय करायला बघणार किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायला बघणार, त्याच वेळेस अपॉर्च्युनिटी जनरेट होईल आणि अपॉर्च्युनिटी जनरेट झाल्यानंतर कित्येक कामं अशी आहे की तुम्ही ते इझिली करू शकता. तुम्हाला सांगतो, आता जर ज्यांच्याकडे सेवाभावी संस्था वगैरे रजिस्ट्रेशन असेल तर त्यांच्यासाठी एक काम आपल्याकडे आहे, सध्या ते उपलब्ध पण आहे, वेबसाईटला फ्लॅश पण होतं. तर त्यामध्ये येथील जिल्हा परिषदच्या डिपार्टमेंटने ते काम काढलेलं आहे आणि एका नगर परिषदच्या डिपार्टमेंट सुद्धा एक काम काढलेलं आहे
की तिथे त्यांना मुला मुलींना कराटे चॅम्पियन करायचं आहे, कराटेचं प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यानंतर MSCIT प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यानंतर जे आपण केक वगैरे बनवतो तर केकचं सुद्धा प्रशिक्षण तेथील जे गरजू लोक आहेत ज्यांना आपण म्हणतो की त्यांना उद्योगामध्ये त्यांना कुठेतरी आता माहिती नाहीये की उद्योग काय करायला पाहिजे, तर अशा गरजू व्यक्तींना उद्योग मध्ये आपण पूर्णपणे क्वालिफाय कसं करता येईल तसं पूर्णपणे प्रशिक्षण द्यायचंय. मग आजपासून मी तुम्हाला काही उद्योग देतो की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपण त्याच व्यवसायाचा फायदा घ्यायचा आहे, संस्थेचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे आणि तिथून तुम्हाला पेमेंट्स वगैरेचं कसे टर्म्स अँड कंडिशन राहील त्याबद्दल आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत. आपल्याकडे संस्थेबद्दल किंवा संस्थेची नोंदणी झालेली आहे असे कोणी आहे की ज्यांची नोंदणी झालेली आहे पण त्यांना आतापर्यंत काम मिळालं नाही असं कोणी आहे? हो सर. हो सर. ओके, तर तेच आपण आज शिकणार आहोत की संस्थेची नोंदणी करून फक्त चालत नाही, फक्त संस्थेचं आपल्याला काम घ्यायला पाहिजे आणि कुठल्या रिलेटेड काम घेतल्यानंतर आपल्याला फायदे मिळतात तर त्या गोष्टी सुद्धा आपण इथे लक्षात घेणार आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना प्रकार सुद्धा सांगितले की कुठल्या प्रकारचे टेंडर्स घ्यायचे असतात आणि कुठल्या प्रकारची संस्था नोंदणी केल्यानंतर आपल्याला शासकीय बेनिफिट्स मिळतात, शासकीय अनुदानाचे बेनिफिट्स मिळतात, शासनाकडनं कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय पद्धतीचं काम येतं, ते टेंडरचं आपल्याला पूर्णपणे प्रोक्युरमेंट कसं करायचंय ही पूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना देतच आहे. माझ्याकडे जे टेंडर्स आहे ते टेंडर्स आहे नगरपालिकेचं. त्या नगरपालिकेना टेंडर मधून त्यांना असं द्यायचं आहे की नगरपालिकेच्या अंडरमध्ये जो काही पूर्ण एरिया येतो त्या एरियामधील जे काही गरजू असतील, जे काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना त्यांना MSCITचं आणि कराटेचं प्रशिक्षण त्यांना द्यायचंय. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून कित्येक कामं करता येतात याचं ऑलरेडी आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याची पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्था ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे की या संस्थेमधून आपल्याला कशा पद्धतीचं काम मिळालं पाहिजे. नोंदणीबद्दल तर आपण पूर्णपणे अवेअर आहोत की कुठली नोंदणी केल्यानंतर आपल्याला फायदा मिळतो, पण त्यामध्ये आपण आपल्या फायदा घेण्यासाठी जे काही आता नोंदणी केलेली आहे त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम घेण्याचं सर्वात प्रथम काम सर्वांना सजेस्ट करतो की टेंडरिंगच्या माध्यमातून आपल्याला जे काम मिळते ते काम आहे सर्वप्रथम प्लांटेशनचं. प्लांटेशन म्हणजे काय, जो काही बॅरेन एरिया असतो तर शासनाकडे असं प्रोव्हिजन असतं की जिथे ज्यांना प्लांटेशनचे वगैरे काही टेंडर्स असतात. आता तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येतोय, ऑक्सिजन वगैरे लागताय, तर शासनाचे काही प्लांटेशनचे सुद्धा टेंडर्स असतात की जिथे पूर्णपणे बॅरेन एरिया आहे, पूर्णपणे त्या एरियामध्ये काही नाहीये, तर तिथे कुठेतरी प्लांटेशन वगैरे झालं पाहिजे जेणेकरून बाकी लोकांना तिथून टेंडर मिळालं पाहिजे. तर अशा पद्धतीचे टेंडर सुद्धा आपल्याला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घेता येतात. त्यानंतर दुसरं आहे प्रशिक्षणाचे कामं. शासनाकडून कित्येक प्रशिक्षण आयोजित केले जातात. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की जसं कराटेचं प्रशिक्षण असेल, केक बनवण्याचं प्रशिक्षण असेल, शिवण कामाचं प्रशिक्षण असेल, ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल, की जे गोष्टी प्रशिक्षणामध्ये येतात त्या प्रत्येक प्रशिक्षणाचं शासनाकडनं एक निविदा काढल्या जाते. त्या निविदेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला टेंडर मिळत असतात. आता सध्या वेबसाईटला काही टेंडर्स आहे की ज्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्या जातात किंवा ते प्रशिक्षणाचे टेंडर्स आहे. काही टेंडर्स मी आपल्या ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. आणि काही टेंडर्स ऑलरेडी मी तुम्हाला डायरेक्टली सजेस्ट करतोय, त्या टेंडरची माहिती मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे. आपल्यापैकी कोण आहे की ज्यांची सेवाभावी संस्था स्थापन आहे पण आतापर्यंत त्यांना काम मिळालं नाही असं कोणी आहे आपल्याकडे? हो सर. हो सर. हो सर, मी पण आहे. ओंकार पाटील, कोल्हापूर. तर आता संस्थेचा आपल्याला कसा फायदा घेता येईल आणि संस्थेच्या माध्यमातून आपल्याला कशी अर्निंग करता येईल तुम्हाला एक एक स्टेप वाईज सांगतो. अगोदर सर्वांना अवेअर करतो. कोणाचा आवाज येतो? सर्वांना अवेअर यासाठी करतोय मी की आपण आता सर्वप्रथम एक काम करायचं आहे, आपल्या संस्थेचं सर्वप्रथम ऑडिट प्रॉपर करून घ्यायचं आहे. ज्यांचं आतापर्यंत ऑडिट झालेलं नाही त्यांनी पूर्णपणे ऑडिट जे आहे ते ऑलरेडी आपलं ऑडिट जे आहे ते पूर्णपणे अपडेट करायचं आहे. आपल्या संस्थेचं ऑडिट झालेलं आहे किंवा नाही, किंवा आपली संस्था चालू आहे किंवा बंद नाही, ही संस्था ऑनलाईन वेबसाईटवर जे काही धर्मादाय आयुक्तची साईट्स आहे त्या साईट्सवर जाऊन आपली संस्था
प्रॉपर ऑडिट केलेले आहे किंवा आपली संस्था बंद पडली आहे ती अगोदर खात्री करायची आहे. कारण तुमच्याकडे संस्था असेल पण बऱ्याच संस्था शासनाने बंद केलेल्या आहे, तर आपली संस्था बंद आहे किंवा चालू आहे याची अगोदर आपण खात्री करायची आहे. त्यानंतर आपल्याला टेंडरसाठी पूर्वतयारी करता येईल. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली? हो सर. त्यानंतर मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगर परिषदची निविदा माझ्याकडे आहे. तर निविदा एक एक करून वाचतो. त्यामधील प्रोग्राम्स काय आहे आणि कसे देता येतात आणि हे काम ऍक्च्युअली कुणासाठी ते पण समजावून घ्या. हॅलो सर. हा बोला सर, संस्था बंद आहे की चालू आहे कशावरून समजते? धर्मदाय आयुक्तच्या वेबसाईट आपल्याला ऑफिस म्हणजे ऑफिसला जाण्याची गरज नाही. धर्मदाय आयुक्तची वेबसाईटवर आपण जायचं. त्यानंतर त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला संस्था तुमची ऍक्टिव्हेट आहे की नाही हे चेक करता येतं. तर ते चेक कसं करता येतं ऑलरेडी ते तुम्हाला इथेही दाखवून देतो ऑनलाईनच्या माध्यमातून. त्या माध्यमातून तुम्ही चेक करायचे की माझी संस्था चालू आहे किंवा बंद आहे. तर चालू असेल तर काय करायचे इथं आपण सांगतच आहे, पण बंद असल्यानंतर सुद्धा काय करता येईल तर ते सुद्धा त्याची सुद्धा तुम्हाला मी माहिती देतो. तर सर्वांना वेबसाईट मी फ्लॅश केली. या वेबसाईटला आपण जायचंय. या वेबसाईटवर पूर्णपणे तुम्हाला संस्थेची माहिती मिळते. संस्था चालू आहे, बंद आहे, संस्थेचं ऑडिट केलेलं आहे किंवा नाही, किंवा संस्थेमध्ये अजून प्रकारचे काही अडचणी असतील तर सर्व गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवर मिळतील. ज्यांना काय असेल तर त्यांनी वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करायचा, सर्व गोष्टी तुम्हाला तिथून मिळून जाईल. सर्वांना वेबसाईट दिसते? वेबसाईट तुम्हाला दाखवतोय. आपल्यापैकी कोणाची काही संस्था असेल तर लगेच सांगा, आपण ती सर्च करून बघू ती ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, तर आपण त्याची लाईव्ह सुद्धा खात्री करू शकतो. आपला जिल्हा सांगा. साईबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था. अगोदर जिल्हा सांगा. जिल्हा एकच जण सांगा, फक्त प्रॉपर सांगा. जिल्हा सांगा. बीड सर. बीड. बीड. तुमच्या संस्थेचं काय नाव काय म्हणाले तुम्ही आता? श्री साईबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था. श्री मध्ये SHREE टाकलेला आहे की SHRI टाकलेला आहे? मराठीतून आहे सर. 2 मिनिटं, दोन्हीकडनं आपण सर्च करू. कधी कधी असते किंवा काही. पूर्ण नाव सांगा. श्री साईबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था डोंगरगण. तुमच्या समोर नाव दिसतंय आता? हो. ही आहे तुमची साईबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था डोंगरगण ना सर? डिस्प्ले मोठा दिसत नाही. तुम्ही मोबाईल वर न बघताय म्हणून कदाचित लक्षात नसेल आलेलं. आता हो सर. हो तीच. मागासवर्गीय ती वरची सर. वरची ही आहे का तुमची? हा, थोडं फ्लॅश करा, मोठं करा वर सर. साईबाबा सेवाभावी संस्था डोंगरगण ही केजची आहे सर. आष्टीची पाहिजे आपल्याला. आष्टी वरची बघा वर. नाही, आता तुम्ही जर नाव प्रॉपर दिलं तर तशी निघेल, पण सांगायचं तात्पर्य फक्त एवढं आहे की चेक कशी करायची. तर इथं PTR ऑफिस जर तुमचं औरंगाबादचं ऑफिस असेल तर औरंगाबाद करायचं, कुणाचं जालना असेल जालना करायचं, आणि इथून तुमचा ट्रस्टचा टाईप टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी काही अडचण नाही. आणि ट्रस्टचं नेम डायरेक्टली तुम्ही टाकू शकता इथे, आणि ट्रस्टचं नेम टाकून सर्च करायचं म्हणजे आपली संस्था चालू आहे किंवा नाही. इथं तुम्हाला पूर्णपणे ट्रस्टचे डॉक्युमेंट बघायला मिळतात. तर डॉक्युमेंट बघायला मिळत नाही, त्या ट्रस्टचा तुम्हाला स्टेटस बघायला मिळतो की आपली संस्था चालू आहे किंवा बंद आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं माझी तर संस्था आहे, पण त्या व्यक्तीने त्याचं ऑडिटच केलं नसतं, तर ऑलरेडी त्या निबंधकांनी संस्था बंद केलेली असते. नाशिक जिल्ह्याचं बघता येईल का? तुम्ही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधलं बघू शकता. तर ऑनलाईन तुम्ही इथं आल्यानंतर आता हे बघा, मी इथं ऑलरेडी या साईट ऑनलाईन बघता येईल. हो, बघता येईल. नाशिक जिल्ह्याची रामलीला एज्युकेशन सोसायटी. कुठली? रामलीला एज्युकेशन सोसायटी. सर वेबसाईट दाखवा वरती, कोणती चेक करू तुम्ही माझ्या मोबाईलवर? रामलीला सार्वजनिक वाचनालय दाखवतंय याच्यामध्ये. नाही, रामलीला एज्युकेशन सोसायटी नाही, ऑलरेडी इथं दाखवायला पाहिजे, कारण रामलीला शब्द टाकल्यानंतर तो कॉमनच येईल सर्वांना, तर इथे यायला पाहिजे. तो इंग्लिश मराठीमध्ये पण असेल. श्रीरामलीला स्पेलिंग प्रॉपर टाकायचंय. जे सर्टिफिकेट वर मेन्शन आहे तेच टाकायचं. जर तुम्ही स्पेलिंग चुकवलं तर ते दाखवणार नाही. ही सुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची. रामलीला म्हणून एकच दाखवते याच्यामध्ये. श्रीरामलीला आहे. श्री टाकलं तर श्री असल्यामुळे नाही, श्री असेल किंवा नसेल, पण याच्यामध्ये फायदा काय, आता मी रामलीला संस्थेवर क्लिक केलं
त्यानंतर पुन्हा माझ्याकडे एक बर. डॅशबोर्ड ओपन झाला. तर त्या डॅशबोर्ड मध्ये काय बघायचं हे पण लिहून घ्या, की त्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला दाखवतंय की ती संस्था जी आहे तर त्या संस्थेचं ऑडिट झालेलं आहे किंवा नाही. तर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. इथं तुम्हाला अकाउंटिंग इयर येत आहे. त्या अकाउंटिंग इयर मध्ये तुम्ही इयरला सिलेक्ट करायचं, लगेच तुमच्या संस्थेचं पूर्णपणे डिटेल्स मध्ये माहिती इथे येते. हे बघा, ऑडिट रिपोर्ट, शेड्यूल, या प्रत्येक गोष्टी इथे डिटेल मध्ये तुम्हाला मिळतात आणि इथून तुम्ही पूर्णपणे त्या गोष्टीची इथून माहिती घेऊ शकता. तुम्हाला इथे दाखवलेलं आहे मी, शेड्यूल आहे किंवा नाही, किंवा प्रत्येक डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे मिळतं. संस्थेचं कोण कोण आहे, पाथर्डी मधली संस्था दिसते, तिचे शेड्यूल्स काय, तिचे डॉक्युमेंट्स काय, कधीचं रजिस्ट्रेशन्स आहे, तिची प्रॉपर्टी डिटेल्स वगैरे. आणि त्यानंतर त्यांनी त्याची बॅलन्स शीट्समध्ये काय काय गोष्टी मेन्शन केल्या, त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवर फ्रीमध्ये बघता येईल. तुम्हाला याचे काही चार्जेस वगैरे नाही. तुम्ही कुठल्याही संस्थेचे डिटेल्स इथं फ्रीमध्ये बघू शकता. तर हा फायदा आहे. सर्वांनी अगोदर त्याची खात्री करा, आपली संस्था बंद आहे, चालू आहे, किंवा संस्थेचा आजचा काय स्टेटस आहे, सर्व स्टेटस तुम्हाला तिथं मिळेल. कदाचित तुमच्या संस्थेचा स्टेटस दिसत नसेल तर असं समजायचं ती बंद आहे, तो चालू करण्याचा प्रयत्न करा. ती उपनिबंधकांच्या कार्यालयांच्या सर प्लीज साईटवर. वेबसाईट सांगा की त्याची. वेबसाईट तुम्हाला आता सांगितलं मी की तुम्हाला मेसेज करतोय व्हॉट्सअपला, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यावर तुम्हाला वेबसाईट सर्वांना पाठवतो. ठीक आहे, चालेल सर. ओके, थँक्यू. त्यानंतर मूळ आपला विषय होता प्रशिक्षणाचा. तर प्रशिक्षणाचे काम आपल्याला कसे घेता येतील, तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं सर्वात अगोदरचं मी प्रशिक्षण वाचतोय. जर आपल्यापैकी काही जण ते प्रशिक्षण देऊ इच्छिता किंवा त्या प्रशिक्षणामध्ये तुमच्यापैकी काही जण ते काम करत असतील तर त्यांनी त्या टेंडरला कशी तुम्हाला रेट भरायचे किंवा ते टेंडर काय प्रकारचे तुम्हाला सर्व सांगतो. ते पण कॅटेगरी वाईज एक एक टेंडर वाचून तुम्हाला दाखवतो. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील महिलांसाठी व मुलींसाठी संगणक, ब्युटी पार्लर, शिवणकाम व पाककला प्रशिक्षण देण्याबाबत. लक्षात येते सर्वांच्या, संगणक, ब्युटी पार्लर, शिवणकाम व पाककला प्रशिक्षण देण्याबाबत हे त्यांचे ऑलरेडी टेंडर्स आहे. हे सेवाभावी संस्थेला मिळू शकतं, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला मिळू शकतं. जर एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल की त्या पूर्णपणे एज्युकेशन रिलेटेड गोष्टी समजावून सांगत असतील तर त्यांना सुद्धा मिळू शकतं. त्यामध्ये त्यांना कॉम्प्युटरमध्ये काय द्यायचं आहे, तर कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज, MS ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, DTP, इंटरनेट, टॅली, फोटोशॉप, ई कॉमर्स आणि ई बँकिंग ह्या काही तुम्हाला आता जे काही मी प्रशिक्षणाचे जे काही मुख्य मुद्दे सांगितले ते मुद्दे तुम्हाला त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना शिकवायचे आहे. आपल्याकडे एक जण ऑलरेडी MSCIT वगैरे शिकवत आहे, तर त्यांच्याशी मी बोलतोय. तर ते सुद्धा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी असतील किंवा सेवाभावी संस्था असतील, ते सुद्धा हे निविदा भरू शकतात. आपण आहात ऑनलाईन? हा सर. आपल्यापैकी MSCITचं सेंटर कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे सर. तर ते तुमच्यासाठी टेंडर आहे, चांगल्या पद्धतीचं टेंडर आहे आणि याची ऑलरेडी व्हॅल्युएशन जर पकडली तर 20 ते 25 लाख रुपयापेक्षा जास्त तुम्हाला इथून पैसे सुद्धा मिळू शकतात. चांगल्या पद्धतीचं टेंडर असल्यामुळे त्यामध्ये अजून सुद्धा काही महत्वाचे सुद्धा त्यामध्ये पार्ट्स आहे. जसं की ब्युटी पार्लर मध्ये तुम्हाला काय शिकवायचंय, तर ब्युटी पार्लरचे जे काही मुद्दे असतात, फेशियल्स वगैरे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला ब्युटी पार्लर मध्ये 5 कंटेंट माझ्याकडे आहे. ही PDF ऑलरेडी मी आत्ता टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर आपलं सेशन झाल्यानंतर तुम्ही रीतसर बघा, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन मी स्वतः तुम्हाला वाचून दाखवतोय. पण त्यानंतर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही नंतर मला विचारू शकता. तर ब्युटी पार्लरच्या रिलेटेड पण आहे. कित्येक महिलांना ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण येतं, पण ब्युटी पार्लरचं प्रशिक्षणामध्ये ऑलरेडी फक्त ते प्रायव्हेटच जॉब करू इच्छिता किंवा प्रायव्हेटच स्वतःचं ब्युटी पार्लर टाकल्यानंतरच जॉब करतात. पण यामध्ये असा ऑप्शन्स आहे आपल्याला ब्युटी पार्लरचं जर आपलं कुठे शॉप्स असेल किंवा आपण तिथूनही देत असेल किंवा घरगुती सर्व्हिस असेल जरी असेल, पण जर ज्यावेळेस तुम्हाला अशा मोठ्या पद्धतीचा जर कॉन्ट्रॅक्ट मिळतो तर 1000, 2000, 3000 महिलांना तुम्ही प्रशिक्षण देऊन सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट हे कमवू शकता. प्रशिक्षण देण्यासाठी जर तुम्हाला माहिती आहे की प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं, प्रशिक्षणासाठी काय गोष्टी लागतात, त्या जर तुम्ही प्रॉपर जर सर्वांना प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला त्याचा सुद्धा चांगला बेनिफिट घेता येतो. ब्युटी पार्लर तर कित्येक महिला बघतोय मी की ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण देण्यास इच्छुक असतात आणि ब्युटी पार्लरचं काम करण्यास इच्छुक असतात. तर त्यांच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी आहे. ब्युटी पार्लरच्या कामातून सुद्धा आणि संस्थेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हा विषय, या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने करणे कमवू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन्स आहे ज्यामध्ये आपल्याला
वेगवेगळ्या पद्धतीचे कामं करता येतात. त्यानंतर दुसरं काम आहे शिवणकाम, जे की हा विषय महिलांसाठी पण आहे. महिलांनी सुद्धा शिवणकाम बऱ्याच महिलांना येते, पण काम कुठून मिळणार किंवा काम कसं घेता येईल. तर आज मी त्यांना 4 प्रकारचे काम सांगतो की जे फक्त स्पेशली महिलांसाठी आहे आणि महिलांना फर्स्ट प्रेफरन्स देऊन हे कामं महिलांसाठी करता येतील. त्यापैकी पहिला जे ऑप्शन सांगतो मी, डेटा एंट्री ऑपरेटर. दुसरा ऑप्शन आहे शिवणकाम. ब्युटी पार्लर तर करू शकता, पण हा खूप विषय कॉमन आहे. कित्येक जण ब्युटी पार्लर ऑलरेडी आहे, त्यांना खूप कॉमन विषय वाटतो. पण डेटा एंट्री हा विषय खूप थोडा वेगळा वाटतो. त्यामुळे डेटा एंट्री ऑपरेटर प्रोव्हाइड करणे किंवा स्वतः त्याचं प्रशिक्षण देणे हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम आहे. हे तुम्ही संस्थेच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. त्यानंतर शिवणकाम. तर शिवणकाम मध्ये आपण काय करायचं, तुमचे शिवणकामामध्ये काही जेवढे काही कंटेंट असतात, शिवणकामामध्ये तुम्हाला जे काही ड्रेस असतील, जेंट्स असतील, लेडीज असतील, तर 2 पद्धतीच्या ड्रेसचं प्रशिक्षण त्यांना द्यायचं. ते प्रशिक्षण दिल्यानंतर प्रॉपर त्यांना त्या गोष्टी समजावून सांगायच्या, जेणेकरून शिवणकामामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण यायला नाही पाहिजे. या प्रत्येक गोष्टी तुम्ही शिवणकामच्या त्यांना शिकवायच्या आहे. त्यानंतर महिलांच्या रिलेटेड अजून चौथं काम असं आहे पाककला. त्यामध्ये पोहा, डोसा, पावभाजी, बटाटा वडा, थालीपीठ, मटर पराठा याचं प्रशिक्षण तुम्हाला या टेंडरच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे. तर किती सोपं काम आहे की जे तुम्ही रेग्युलर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हे जे काम करतो त्या पद्धतीचे पूर्णपणे काम आहे. आणि 28 ते 30 लाखापर्यंत हे काम आपल्याला मिळतंय. आणि इथे पेमेंटची पण पूर्णपणे श्युरिटी आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे पेमेंटमध्ये तुम्हाला अडचण येत नाही. आणि शासनाचं काम असल्यामुळे तुमचं पेमेंट पण तुम्हाला काही फसवेगिरी होत नाही. तुम्हाला लगेच याचं पेमेंट सुद्धा मिळते. तर असे काही फायदे आहे. या माध्यमातून तुम्हाला टेंडर सुद्धा मिळतात. काम पण खूप सोपं आहे. पण यामध्ये आपल्याला आता खबरदारी काय घ्यायची, तर खबरदारी ही महत्वाची आहे. ज्यावेळेस आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आहे किंवा सेवाभावी संस्था आहे, तर आपलं 3 वर्षाचं ऑडिट असणं महत्वाचं आहे. 3 वर्षाचं ऑडिट असणं महत्वाचं आहे. जुनं ऑडिट तुमचं आतापर्यंत आलं ते आपल्यासाठी इतकं महत्वाचं नाही, पण आतापर्यंत लेटेस्ट मध्ये तुमच्याकडे जे काही ऑडिट्स आहेत ते ऑडिट्स असणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या सेवाभावी संस्थेचं ऑडिट असणं महत्वाचं आहे. ते पूर्णपणे अपडेटेड असणं गरजेचं आहे. आपण आतापर्यंत फक्त संस्था काढली, पण संस्था अपडेटेडच नाही, तिचं ऑडिटच नाही, आणि मग शासनासाठी आपण काम मागतो किंवा काम आपल्याला मिळत नाही, तर बऱ्यापैकी अडचण येतात. तर आपल्या संस्थेचं ऑडिट असणं गरजेचं आहे, पण ते फक्त 3 वर्ष लेटेस्टचं. आपण 5-6 वर्षापूर्वी ऑडिट केलं असेल ते आपल्या आता काही कामाचं नाही. आपल्याला कुठलं ऑडिट पाहिजे, आपल्याला 3 वर्षाचं लेटेस्ट ऑडिट पाहिजे. हा विषय मी महिलांना सुद्धा सांगतो. आणि संस्था ज्यांच्या ओपन आहे, जो माझा व्हिडिओ आता जण बघताय, त्यांनी हा विषय लक्षात घ्यायचा आहे की ऑडिट मला लेटेस्टचं पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला चांगले काम त्याच्यामधून करता येतील. आत्ता जे काम सांगितले पुन्हा एकदा सांगतो, संगणक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि पाककला. सर्वांना विषय लक्षात आला? हो सर. तर या पद्धतीचे काम आहे. तर हे काम आता कसे घ्यायचे, तर त्यापैकी एक आष्टी जे आहे कर्डिले म्हणून, ते खूप वेळेस तुम्ही मला विचारलं मला काम पाहिजे किंवा मला काम सांगा की मला कशा पद्धतीचं काम केलं जातं. तर आज मी तुम्हाला या पद्धतीचे कामाची ऑर्डर्स आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे आणि काही काम तुम्हाला समजावून पण सांगितली आहे. पण यामध्ये तुम्हाला काय खबरदारी घ्यायची आहे, त्या खबरदारीमध्ये तुम्हाला मी काही विषय समजावून सांगतो की ह्या पद्धतीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे. जर हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे प्रॉपर नसतील तर तुम्ही टेंडरला, तुमच्या संस्थेला कुठेही क्वालिफाय होणार नाही. त्यामुळे हे डॉक्युमेंटची पूर्तता तुमच्याकडनं झाली पाहिजे. एक डॉक्युमेंट समजावून सांगतो. कुणाला जर काही अडचण असेल तर माझं पूर्णपणे सांगितलं झाल्यानंतर तुम्ही मला विचारू शकता प्रश्न. मध्ये मध्ये कोणी प्रश्न विचारू नका आणि आपला आवाज म्यूट करून ठेवा. अति महत्वाचा विषय आहे, त्यामुळे मधात कोणी बोलायचं नाही. मी पूर्णपणे विषय समजून सांगितल्यानंतर मी तुम्हाला विचारणार की तुम्हाला काय अडचण असेल तर त्यानंतर तुम्ही मला तुमची अडचण सांगायची आणि लगेच मी तुमच्या अडचणीचं तिथे नक्कीच निरसन करू. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न नक्कीच उरणार नाही. तर पहिला विषय आहे, आपली संस्था सर्वप्रथम चालू पाहिजे. जर संस्था चालू आहे किंवा बंद आहे याची मी तुम्हाला माहिती सांगितली कुठे चेक करायची, ती वेबसाईट पण तुम्हाला दाखवली. सर्वजण आपला व्हिडिओ संपल्यानंतर ती त्या संस्थेची जी काही वेबसाईट दिली ती वेबसाईट सर्वांना आपल्या ग्रुपवर टाकतो. तिथून वेबसाईटला जायचं, संस्था बघायची, चालू आहे बंद आहे, चालू असेल तर काय करायचं, बंद असेल तर काय करायचं, या दोन्ही गोष्टी पण मी तुम्हाला तिथून समजावून सांगणार आहे. त्यानंतर आपण काय करायचं, संस्थेचं 3 वर्षाचं जे काही ऑडिट्स आहे तो ऑडिट रिपोर्ट प्रॉपर करून बनवून घ्यायचा आहे. ऑडिट रिपोर्ट बनवून गेल्यानंतर या संस्थेसाठी हे काम घेण्यासाठी आपल्याला जीएसटी नंबर असणं खूप आवश्यक आहे. हा एक अति महत्वाचा विषय आहे. मला माहिती आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे संस्था आहे,
पण मला हेही माहिती आहे की तुमच्याकडे जीएसटी सर्टिफिकेट नसेल, कारण आतापर्यंत तुम्हाला कोणी सजेस्ट केलं नसेल की तुम्हाला जीएसटी सर्टिफिकेट पाहिजे किंवा नाही. तर तुम्हाला जीएसटी सर्टिफिकेट खूप कंपल्सरी आहे. तुम्हाला जीएसटी सर्टिफिकेट संस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक पॅन कार्डची झेरॉक्स सुद्धा पाहिजे आणि 3 वर्षाचं आयकर रिटर्नचं तुम्हाला चलन सुद्धा अपडेटेड पाहिजे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय किंवा प्रायव्हेट सेक्शन मध्ये जर तुम्हाला एखादा अनुभव असेल किंवा नसेल, कारण संस्थेला काय असतं, संस्थेला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये. तर तुमच्याकडे अनुभव असेल नसेल तरी चालेल, पण तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रत्येक डॉक्युमेंट्स आपल्याला अपडेटेड पाहिजे. पहिले प्रत्येक डॉक्युमेंट्स अपडेटेड पाहिजे त्याच्या अगोदर खात्री करायची. आणि नंतर जीएसटीची सुद्धा अट तुम्हाला सांगितली, ती अट सुद्धा तुम्हाला फुलफिल करावी लागेल. त्यानंतर आपला आवाज बंद करा. त्यानंतर आपली संस्था काळ्या यादीत न टाकल्याबाबत तुम्हाला बॉन्ड पेपरवर बनवायचं आहे. त्यामध्ये सर्व तुमचे संस्थेचे जे काही पदाधिकारी असतील त्या पदाधिकारींचा संमतीपत्र घेऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रूफ करायचंय की या संस्थेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये आमची संस्था काळ्या यादीत टाकलेली नाहीये, हे असं तुम्हाला पूर्णपणे प्रूफ करून सुद्धा तिथं द्यायचंय. ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची सर्वांनी. त्यानंतर अजून महत्वाचा विषय असा आहे की ज्यावेळेस आपण शासकीय एखादे टेंडर भरतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की संस्थेला ईएमडी आणि टेंडर फी भरायची गरज पडत नाही किंवा त्यांना तो क्लॉज शासनानं माफ केलेला आहे. पण तो शासनानं क्लॉज माफ करण्या अगोदर सुद्धा एक महत्वाची बाब असते की तो शासनाने ऑलरेडी संस्थेला तर माफी दिलेली आहे, पण माफी देण्यासाठी तुम्हाला अगोदर एक महत्वाची काळजी घ्यायची आहे. तुमचे जे काही निबंधक असतील, हे सांगतो सुशिक्षित बेरोजगार लोकांना सांगतो, ते ज्यांची संस्था स्थापन आहे. आणि दुसरा विषय आहे सेवाभावी संस्थेवाल्यांना. तुम्ही काय करायचं, तुमची संस्था नोंदणी झाल्यानंतर तुम्ही तुमचे उपनिबंधकाकडे जायचं आणि त्यांना एक अर्ज टाईप करायचा आहे. अर्जाचा नमुना मी टेलिग्राम चॅनलवर आपल्याला टाकणार आहोत. तो अर्जाचा नमुना बघायचा आणि तसाच अर्ज त्यांना सबमिट करायचा आहे. अर्जाचा नमुना असा आहे आणि मूळ त्याचा विषय असा आहे की अर्जामध्ये तुम्हाला असं टाकायचं आहे की मला माझ्या संस्थेला शासकीय व निमशासकीय ई निविदेमध्ये मला टेंडर फी व बयाना रक्कम मध्ये सूट मिळावी यासाठी मला पत्र द्यावे किंवा पत्र मिळावे ही माननीय महोदय साहेबांना विनंती. म्हणजे हे पत्र, तुमच्या संस्थेचं पत्र तुम्ही उपनिबंधकांना द्यायचं. मग त्यांच्याकडून तुम्हाला एक पत्र मिळेल जे की त्यांच्या लेटर हेडवर येईल आणि तुमच्या संस्थेचं नाव येईल. आणि जे काही ऑथॉरिटी असतील ज्यांना तुम्ही टेंडरला पार्टिसिपेट करता, टेंडरला बीड करता, तर त्यांना बीड करताना तुम्हाला एक खात्री करायची आहे की ते डिपार्टमेंट तुम्हाला लिहून देणार की XYZ ही संस्था ही सुशिक्षित बेरोजगारांची संस्था आहे किंवा ही सेवाभावी सहकारी संस्था आहे. तर यांना ई निविदेमध्ये ही संस्था बसते किंवा ही संस्था क्वालिफाय आहे. ई निविदेमध्ये टेंडर फी आणि टेंडर EMD यापासून सूट मिळण्यासाठी ही संस्था पात्र आहे. तरी या संस्थेला आपण ई निविदेमध्ये सूट द्यावी ही मान्य महोदयांना विनंती, असं त्या डिपार्टमेंटचं पत्र तुम्हाला मिळेल. आणि ते पत्र तुम्ही जिथे जिथे लावणार त्या ठिकाणी तुम्हाला संस्थेला पूर्णपणे निविदा रक्कम भरण्यापासून आणि टेंडर फी भरण्यापासून पूर्णपणे तुम्हाला सूट मिळेल. ही गोष्ट सुद्धा आणि या गोष्टीची खबरदारी सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. आणि आजपासूनच सर्वांनी जे काही सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे असतील, काही महिलांनी माझ्या माध्यमातून संस्था ओपन केल्या त्या असतील, तर त्यांनी काय खबरदारी घ्यायची, उपनिबंधकांकडून मला EMD व टेंडर फी पासून सूट मिळण्याबाबतचं प्रमाणपत्र लगेच त्यांच्याकडून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला जिथे सुद्धा टेंडर भरायचंय तिथून तुम्हाला लगेच ते सर्टिफिकेट बघितल्याबरोबर त्या सर्टिफिकेट बघितल्याबरोबर लगेच तुम्हाला तिथून सूट मिळेल. तुम्हाला दुसरे काही डॉक्युमेंट लावण्याची गरज नाही. तर सर्वांना विषय क्लिअर केला. कुणाला काही प्रश्न असतील आतापर्यंतच्या विषयावर तर मला विचारू शकता. फक्त आता जे विषय सांगितला त्याबद्दलच प्रश्न करा. सर कशामध्ये सूट मिळणार म्हणताय तुम्ही? टेंडर फी आणि EMD मध्ये म्हणतोय मी. अच्छा, म्हणजे बयाना रक्कम जी असेल त्यामध्ये? बयाना रक्कम आणि टेंडर फी मध्ये. अच्छा अच्छा, ठीक आहे. कुणाला काय अडचण? हॅलो, हॅलो. हा विचारा, पटकन विचारा. हो सर,
MSCIT म्हणजे हे तर झालं, पण आता हे आपण जे करतो की नाही MS पोर्टल काहीतरी, जेएम पोर्टल. हा GM पोर्टल. तर आता मी आज एक टेंडर मध्ये एक नवीनच हे पाहिलं सर्टिफिकेट. हा, मी तुम्हाला सांगतो, आपण भरलं होतं 1 ते 1.5 कोटीचं टेंडर, बरोबर? हो सर. बरोबर. आता 1 ते 1.5 कोटीच्या टेंडर मध्ये तुम्हाला 2 लाख रुपये माफ होते, माहितीये? हो सर, हो सर. आपण टेंडरला किती पैसे भरले? फक्त 2,000 रुपये. 2,500 रुपये. आणि 2,500. तुम्हाला 2 लाख रुपये माफ का मिळाले? त्या GR मुळे. त्या GR मुळे नाही. बर. तुम्ही जर ते नीट वाचलं तर त्याच्यासोबत तिथल्या उपनिबंधकाचं एक पत्र होतं, बरोबर? हो सर, हो सर. की या संस्थेला तुम्ही EMD पासून सूट द्या, त्यामुळं त्या व्यक्तीचे 2 लाख रुपये वाचले. हो, बरोबर. म्हणजे हे कोणासाठी आहे की ज्यांची संस्था आहे. मला वाटतं तुमची पण संस्था आहे. आहे सर. उद्यापासून तुम्ही तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऍप्लिकेशन करा आणि त्यांच्याकडनं लगेच सर्टिफिकेट करून घेऊन मला व्हॉट्सअपला पाठवा. ओके सर, ओके. सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. कोणाला फॉर्मॅट वगैरे बनवण्याची काही अडचण नाही. तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करा, फॉर्मॅट बनवा आणि उद्या तर सुट्टी आहे, पण परवा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा उपनिबंधकाकडे सबमिट करा. बर सर, बर. चालेल. ओके, कळलं सर. कुणाचा काही प्रश्न आहे अजून? हॅलो. हा मॅडम, तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही हो मी ऐकते. हो तुमची संस्था माझ्या मार्फत ओपन झालेली आहे, तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्या मार्फत ज्यांनी संस्था ओपन केली त्यांना ते EMD व त्याचं सूटचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. तर तुम्हाला सुद्धा मिळून जाईल आपल्या चॅनलवर. तुम्हाला वेळ मिळेल तर लगेच, खूप गरजेची गोष्ट आहे. हो, सोमवारीच जाते मी. आता उद्या तर सुट्टी आहे ना. सोमवारी आणि मी ते साधारण किती दिवसात मिळेल ते लेटर? किती दिवसात देतील साधारण? काही नाही, त्या लेटर तुम्हाला लगेच मिळेल, कारण तुमची संस्था आता नोंदणी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच मिळेल. त्यांना ऍप्लिकेशन द्या, लिगली त्याची OC घ्या, त्यांची OC मला पाठवा, म्हणजे मी त्यांना CC मध्ये मेल करतोय, म्हणजे लगेच तुम्हाला लवकरात लवकर तुमचं काम होऊन जाईल तिथे. बरं, चालेल. ओके. हो. तर उपनिबंधकाबद्दल आणि सेवाभावीबद्दल कोणाला काही अडचण असेल तर विचारा, लगेच मला दुसरा विषय तुमच्या समोर क्लिअर करायचा आहे. तर GST रजिस्ट्रेशन आता केलं तर चालतं का? GST रजिस्ट्रेशन कधी करायचं? ज्यावेळेस 20 लाख रुपयाच्या वर एखादं काम जातंय. तर आत्ताच मी तुम्हाला काम सांगतोय 28 लाखाचं, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की GST काढा. जर हे काम 10 लाख रुपये, 5 लाख रुपये, 3 लाख रुपयाचं जर असतं तर तुम्ही मला GST लागू नसल्याबाबतचं प्रमाणपत्र जर दिलं तर तेव्हा सुद्धा तुमचं काम नक्कीच होऊ शकतं. ठीक आहे सर. नाशिकवरून बोलतो दरगुडे. हो, बोला. सेवाभावी संस्था याच्यात काही कार्यरत नाही, मग GST काढलेलं चालेल? नाही, सध्या तुमची कार्यरत नाही. तुमचे ऑडिट रिपोर्ट वगैरे ऑलरेडी मला वाटतं तुम्ही काल पाठवलेले मला, बरोबर? हो, आता मागच्या वर्षाचं बाकी आहे रनिंग ऑडिट रिपोर्ट फक्त. तो ऑडिट रिपोर्ट अपडेट वगैरे करून घ्या पूर्णपणे, आणि जुने रिपोर्ट आता सोडा, कारण मागचे रिपोर्ट पकडला जात नाही. 3 वर्षामध्ये जे काही ऍक्टिव्ह रिपोर्ट असतात तेच आपल्या कामाचे असतात. त्यामुळे 3 वर्षाचे ऍक्टिव्ह रिपोर्ट बनवा आणि तुमच्या जे काही निबंधक असतील त्यांच्याकडनं सूटचं प्रमाणपत्र मिळवा, जेणेकरून तुम्हाला यानंतर काय करायचंय त्याची मेन स्ट्रॅटेजी मी तुम्हाला समजावून सांगतो. की आतापर्यंत संस्था तुम्ही फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवली, पण ही संस्था कुठेतरी नोंदणी करावी लागते, जेणेकरून तुम्हाला ते काम मिळतील, याची सुद्धा स्ट्रॅटेजी तुम्हाला समजावून सांगणार आहे. अच्छा. ठीक आहे, मी हे एकदा ऑडिट करून आणि ते प्रमाणपत्र मिळवतो. यस. ठीक आहे. सत्यजित जी, आपण जॉईन केलेलं आहे, ऐकताय आपला सेमिनार? ऐकतोय सर. तुम्ही MSCIT प्रशिक्षण देता मला माहिती आहे, पण तुमचा प्रश्न का नाही आला त्यामुळे मला थोडा प्रश्न पडला. नाही, सध्याला माझं अगोदर होतं चालू, आता बंद होय याचं MSCITचं. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आहे, याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता नक्की. तर मी सेंटर हे केलंय सर, ऍक्च्युली म्हणजे सरेंडर करून टाकलेलं आहे. ओके. हा, त्यामुळं आता सध्याला त्याच्यात गेलो नाही. असतं तर तुम्हाला पहिलेच फोन केला असता. नाही, चालेल, पण मी तुमच्यासाठी स्पेशली सजेस्ट करतो की तुमच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे, कारण एका ठिकाणी बसून व्यवसाय होत नाही. आता तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे की तुम्ही मार्केटमध्ये बाहेर जाऊन काम करू शकता. आणि MSCIT मध्ये काय होतं की तुम्ही एका ठिकाणी तुमचं म्हणजे नॉलेज तिथपर्यंतच मर्यादित होतं, पण ते मला म्हणायचं की तुमचं नॉलेज बाहेर युज करा. नाही, मी केलेलं आहे औरंगाबादच्या महानगरपालिकेचं काम केलेलं आहे मी ऑलरेडी.
DTP वगैरेचं ट्रेनिंग दिलेलं आहे, MSITचं ट्रेनिंग दिलेलं आहे, परंतु अशात संस्थेमार्फत नव्हतं दिलं आपण, ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत दिलं होतं. हा नाही, आता अगोदर काय होतं की संस्थेवाल्यांनीच शासनाला एक प्रस्ताव पाठवला की सर्व कामं तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांना देणार, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देणार, प्रोप्रायटरशिप ला देणार, मग आम्हाला काय देणार? आम्ही एवढे सेवा करतोय तर आमच्यासाठी तर काहीतरी कामं राखून ठेवा. शासनाने पुन्हा काय केलं, त्याच्यामध्ये पुन्हा करेक्शन केलं आणि सेवाभावीसाठी सुद्धा काही वेगळी कामाची ऑपॉर्च्युनिटी दिली. ओके ओके ओके. नाही, आता त्याच्यामुळेच म्हटलं की आता आजचा जो सेमिनार त्याच्यामुळेच अटेंड केला की सेवाभावी संस्थेचं माझ्याकडे आहे, ऑलरेडी चालू आहे, त्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करू आता यावेळेस. ओके. हो. आता पैकी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. पुण्याची एक सेवाभावी संस्था आहे, त्यांनी काय केलं, कोविड पेशंट साठी जे काही कपडे होते कोविड पेशंटचे, तर ते कोविड पेशंटचे कपडे म्हणजे त्यांचे स्पेशली कपडे नाही, ड्रेस नाही म्हणतो मी, त्यांनी जे काही बेडशीट्स वगैरे युज केल्या किंवा ते काही तिथलं सॅनिटायझेशनचं काम होतं, तर तिथल्या काही संस्थांनी डायरेक्टली मंत्रालयात जाऊन ते ऑर्डिनन्स पास केलं आणि फक्त सेवाभावी संस्थेलाच ते काम देण्यात आलं. म्हणजे सेवाभावी संस्थेची तेवढी पॉवर आहे की ते एखादे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचं काम सुद्धा आपल्याकडे अलॉट करू शकतं. फक्त काय त्या पद्धतीचं प्रपोजल, त्या पद्धतीच्या काही गोष्टी जर आपण ऑलरेडी तसं काही प्रोव्हिजन बनवलं तर आपल्याला तसे काम सुद्धा नक्कीच मिळू शकतं. निश्चित सर, करू बिलकुल. आता यावेळेस प्रयत्न करू तसं काम मिळवण्याचा. डायरेक्टली जर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाहीये. प्रयत्न करतोय सर आता यावेळेस. म्हणजे MSCIT वगैरे जे कॉम्प्युटरच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या करू चालू, असं चालू आहे प्लॅन. नाही चालेल. मग मी त्याला अजून एक सोल्युशन बघितलं की आता बरेच जण सेवाभावी संस्था स्थापन करतात, पण मग सेवाभावी संस्था स्थापन केल्यानंतर त्यांच्या पुढे काय अडचण येते मी तुम्हाला सांगतो. की त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी नसते की मी काहीतरी करायला पाहिजे. त्यांची इच्छा असते की मला फक्त सांगा मी काय करायला पाहिजे, मी सर्व गोष्टी करतो, असं सगळेजण म्हणतात, फक्त तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे. आता माझ्याकडे मी काय विचार केला की सेवाभावी संस्था ज्या व्यक्तीने स्थापन केली, ऑलरेडी त्याच्या नावामध्ये सेवा येते, म्हणजे तो सेवेमध्ये जास्त इंटरेस्ट घेतो, पहिली गोष्ट. आणि सेवाभावी संस्थेमध्ये ते ऑलरेडी ऑर्गनायझेशन लेवलवर काम चालतं. कारण आता मी जर एखादी प्रोप्रायटरशिप फर्म स्थापन केली तर ती फक्त माझ्यापुरती मर्यादित राहते, माझ्या काही एरियापुरती मर्यादित राहते, बरोबर. पण एक सेवाभावी संस्था जो व्यक्ती स्थापन करतो तर त्याच्या मेंटॅलिटीमध्ये असं असतं की मला सेवा करायची आहे आणि माझ्या माध्यमातून मला खूप लोकांना रोजगार द्यायचा आहे किंवा काम द्यायचं आहे, बरोबर. तर मी सेवाभावीच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन वाल्या लोकांना आता एक वेगळ्या बिझनेसकडे घेऊन जाण्याची माझी स्ट्रॅटेजी केलेली नवीन. त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सेवाभावी संस्था स्थापन केली, त्यासाठी 10, 20, 15 हजार रुपये घातले, त्यापेक्षा तुम्ही आता एक काम करा की नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये त्यांना ते कन्वर्ट करा, त्याचं वर्गीकरण करा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये. ज्यावेळेस तुमच्याकडे सेवाभावी संस्था होती त्यावेळेस तुमच्याकडे कामाची ऑपॉर्च्युनिटी नसल्यामुळे तुम्ही स्टॉप झाले, फक्त ऑडिट केलं, पैसे दिले, सर्व केलं. आता माझं म्हणणं आहे की तुम्हाला मोठ्या लेवलवर जर काम करायचं असेल तर तुमचं वर्गीकरण चेंज करा आणि नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून लगेच लोकांचे अकाउंट ओपन करून एक बँक ओपन करून टाका आणि मोठ्या ऑर्गनायझेशनवर काम करा. येस सर, येस. म्हणजे मागे पण आपण बोललो होतो ना सर या संदर्भात. नाही, बरोबर आहे. आता कुठेतरी मला तरी वाटतं तो प्लॅन बाकीच्यांना युटिलाइज करायला देऊ. येस, बिलकुल सर, काहीच प्रॉब्लेम. आता जर एखाद्याची जर नागरी सहकारी पतसंस्था जर स्थापन होते तर त्या व्यक्तीला एका ठिकाणी थांबण्याची गरजच नाही, कारण त्यांना फ्युचरचे टार्गेट माहिती आहे. कारण आता काम कोणाचं होतं की जी व्यक्ती टार्गेट लेवलवर काम करते ना तर तीच व्यक्ती सक्सेस आहे. आपण काय करतो, सुशिक्षित बेरोजगार किंवा सेवाभावी संस्था स्थापन करतो, पण त्याला हे अवेअरनेस तो करून घेत नाही की मला टार्गेट काय आहे. तर तो म्हणतो नोंदणी केली, काम कुठं बघायला पाहिजे. आणि सहकारी पतसंस्थेमध्ये ऑपॉर्च्युनिटी काय आहे की ऑलरेडी टार्गेट खूप आहे, तुमच्याकडनं टार्गेट कम्प्लीट होणार नाही असे मोठे टार्गेट्स आहेत आणि ऑलरेडी तुमच्याकडनं कुठलाही पैसा न घेता तुम्ही 2 कोटीपेक्षा जास्त 5 कोटी पर्यंत कॅपिटल ते पण स्वतःची इन्व्हेस्टमेंट न करता उभं करू शकता. ही सर्वात मोठी स्ट्रॅटेजी आहे बँकेची. बरोबर आहे, बरोबर. तो आहे सर प्लॅनिंग डोक्यामध्ये. आता हे एकदा संस्थेचं काम सुरू करून घेऊ द्या, मग पुढचं प्लॅनिंग तोच आहे सर आमचं. तर ते वर्गीकरणच्या हिशोबाने जर केलं तर माझं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे आहे ती संस्था आणि त्यांनी त्याचा उपयोग कसा करायचा तर त्यांना त्याच गोष्टीबद्दल उपयोग आहे. किंवा त्याला अजून दुसरा पर्याय मी अजून एक निवडला की टार्गेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या संस्थेचं वर्गीकरण एज्युकेशन मध्ये करा, एज्युकेशन मध्ये तिचा फायदा घ्या.
तिला एज्युकेशन कन्वर्ट बरोबर. केल्यानंतर तुमच्या समोर टार्गेट ओपन होईल की मला हो. नॉन कॉन्व्हेंट वगैरे काढायची आहे काढायची आहे, त्यानंतर मला हो. अजून काही शैक्षणिक संस्था काढायची आहे, किंवा मला असं काही काढायचं आहे की जेणेकरून मी लोकांना खूप प्रशिक्षण देईल आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कसा अर्निंग करेल. तर हे एक ध्येय समोर ठेवून आपण समाजाला जास्त फायदा करू शकतो असं तरी मला वाटतं. बिलकुल सर, बिलकुल. पुढचं टार्गेट तेच ठरवणार आहे सर. पुढचं टार्गेट आम्ही म्हणजे ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे, फक्त वर्किंग चालू केलं नाही त्यावरती आता. नाही चालेल, काही अडचण नाही. हो. सुरुवात करा. Yes, sir, yes, sir. आपले तुमचे मित्र जे आहे त्यांना ऑलरेडी आपल्याकडनं काम मिळालं माहिती झालं असेल तुम्हाला. कुठलं सर? आपले कांबळे साहेबांना मिळालं का? हो, विभागीय आयुक्तचे त्यांना ऑर्डर्स पण जनरेट झाले आपल्याकडून. तुम्ही आता सेमिनार संपल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करा. आता त्यांनी ऑलरेडी माझ्या ग्रुपशी जॉईन झालेले, त्यामुळे आता काय पाहायचं काम नाही. आणि ते आहे क्रिएटिव्ह प्रिंट वाले, त्यांना सुद्धा आता सुरुवात केलेली कामाची. येस येस येस, बिलकुल. खूप छान सर, अभिनंदन सर. मला वाटतं ते ऑनलाईन पण आहे वाटतं. असतील सर कदाचित, मला बघितलं. मुकेश कांबळे सर असतील, आले होते माझ्यामध्ये. हो, आले होते, ते लेफ्ट झाले वाटतं. तर हा सांगितला मी तुम्हाला सेवाभावी संस्थेचा फायदा. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, लगेच दुसरा विषय मला घ्यायचा आहे. सर हॅलो. हा बोला. जर सेवाभावी संस्थेचा IT रिटर्न जो असतोय तो एखाद्या वर्षाचा भरायचा राहिला असेल तर आपल्याला भरता येतो का? भरता येतो ना, भरता येतो. फक्त त्या ड्यू डेटच्या आतमध्ये तुम्हाला ते भरावे लागेल. आता IT रिटर्नची ड्यू डेट आता एक्सटेंड झालेली आहे. मी वाटलं तर तुम्हाला ती याच्यामध्ये पाठवतो, तुमच्या लक्षात येईल. IT रिटर्नची ड्यू डेट जी आहे ती, त्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे. जर त्या एक्सटेन्शन मध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. तर IT रिटर्न आतापर्यंत भरलेलाच नाही, तर इथून पुढे भरायला जमतो का? भरायला जमतो, फक्त मागचं भरता येणार नाही, करंटचा तुम्हाला भरावा लागेल. इथून पुढे भरायला तरी चालतो ना? हो, फक्त तुम्हाला तिथले जे काही आयुक्त आहे त्यांना ते इंटिमेट करायचं की माझा कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालं नाही किंवा माझी संस्था कार्यान्वित नव्हती, त्यामुळे मी आताशी मला कुठंतरी काम वगैरे मिळतंय, तर त्या हिशोबाने मी फाईल करतो, तरी सुद्धा ते चालतंय. कुणाचा अजून प्रश्न आहे? अशा माध्यमातून सर्वांना अजून एक नवीन व्यवसायाची अपॉर्च्युनिटी देतोय, जेणेकरून आपण जर आपल्या संस्थेचं वर्गीकरण जर केलं आणि ती संस्था जर बँकेच्या माध्यमातून जर व्यवसाय करायचा प्रयत्न केला, तर एखादी बँक जर आपण स्थापन केली तर ऑलरेडी 25 ते 30 लाख कॅपिटल तुमच्याकडे उभं राहील आणि त्या माध्यमातून कित्येक लोकांना बँकेच्या माध्यमातून तुमच्याकडून रोजगार सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. तर ही सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सेवाभावी संस्थेमधून आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी सांगतो. गव्हर्नमेंटच्या कामासाठी सेवाभावी संस्था मुळात नाहीच आहे. सेवाभावी संस्था ही वेगळ्याच कामासाठी बनवलेली आहे. सहकार तत्व वेगळं आणि सेवाभावी संस्थेचं तत्व वेगळं. तुम्ही बघितलं असेल की सेवाभावी संस्था जी आहे ती धर्मदाय आयुक्तमध्ये रजिस्ट्रेशन होते आणि सुशिक्षित बेरोजगार संस्था जी आहे ती सहकार माध्यमातून होते. म्हणजे यामधून दोन्हीमध्ये खूप मोठी तफावत आहे. पण सगळ्यात जास्त जर पैसा जर तुम्ही आतापर्यंत समजले तर सेवाभावी संस्थेमध्ये कित्येक लोक कोट्याधीश झालेले आहेत. त्यांची कित्येक बॅकअप त्यांचा फायनान्शियल बनलेला आहे तो फक्त सेवाभावी संस्थेवरच. पण त्या लोकांनी काय केलं, प्रॉपर बँक्स बनवल्या, बँकेकडनं फंड उभा केला, फंड उभा करून त्याच्या ब्रांचेस ओपन केल्या, ब्रांचेस ओपन करून प्रॉपर शेअर होल्डर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये बनवले आणि खूप मोठं ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बनवलं. आपण काय केलं, आपण फक्त संस्था नोंदणी केली आणि काहीतरी 5-6 डॉक्युमेंट घेतले आणि त्यातून आपण काम मिळवण्याचा प्रयत्न बघायला लागलो. पण ऑलरेडी त्याच्यामध्ये एवढे काही काम मिळत नाही. मग काम असे करायचे की त्या संस्थेचा उपयोग ज्या पद्धतीने करायला पाहिजे, ती संस्था ज्या उपयोगासाठी यूज होते तीच जर आपण यूज करण्याचा प्रयत्न केला, तिथून जर फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या संस्थेला चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि त्या संस्थेला कुठेकडे तुम्हाला तर मी किती टार्गेट देतो, जेणेकरून तुम्ही संस्था फक्त नोंदणी जरी केली तर तुम्हाला बँकेचं अकाउंट ओपन करण्याचं टार्गेट आहे, त्यानंतर प्रॉपर सभासद जमा करण्याचं टार्गेट आहे. तर कित्येक टार्गेट्स आहे. जर अशा टार्गेट लेवलवर त्या संस्थेला जर युटिलाइज केलं तर आपल्याला मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये नक्कीच काम करता येईल. सर्वांना विषय क्लिअर झाला?
हो सर. हो सर. एका जणांचा प्रश्न आला, सेवाभावी संस्था आणि सेवा सहकार संस्था यामध्ये काही फरक आहे का? तर सेवाभावी संस्था मी अगोदर पण सांगितलं, त्याच्यामध्ये सेवा रिलेटेडच गोष्टी होतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी ते तुम्हाला सॅनिटायझेशन वगैरे त्या गोष्टी सांगितल्या, तर ऍज त्या सेवामध्येच होतात, पण त्यासाठी विशिष्ट फंड अदा केला जातो. आता MSCITचं तुम्हाला काम सांगितलं म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये करायचंय का? ते नाही. तर हे काम अनुदानित असतं, त्याला कुठेतरी शासनाचं अनुदान मंजूर असतं. तर अशी कामं आपल्याला अनुदानाच्या माध्यमातून मिळतात. म्हणजे ते एक सेवामध्येच तो विषय होतो की तुमच्या कामाची पावती तुम्हाला दिल्या जाते आणि त्या माध्यमातून तुम्हाला ते कामं मिळतात. म्हणजे सेवाभावी आणि सेवा सहकार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे सारखं तर बिलकुल म्हणता येणार नाही, यापैकी खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये. हॅलो सर, एक प्रश्न विचारू? हा विचार. सर, हे सेवाभावी संस्थेसंदर्भात FCRA हे काय भानगड असते सर? FCRA म्हणजे आता तुम्हाला सांगतो, सेवाभावी संस्था ज्यावेळेस आपण नोंदणी करतो, तर सेवाभावी नोंदणी केल्यानंतर अजून खूप मोठे कंप्लायन्स आहे, पण आपण आतापर्यंत जर त्या कंप्लायन्स पर्यंत जर पोहोचलोच नाही आणि त्याचा फायदाच घेत नाही, तर अशा खूप काही गोष्टी येतात. त्यामध्ये FCRA म्हणजे कसं असतं, ज्यावेळेस एखादी आपण संस्था स्थापन करतो त्यावेळेस काही रूल्स बनवलेले आहे गव्हर्नमेंटने FCRA मध्ये. त्यामध्ये तुम्हाला शासनाचा काही फंड घ्यायचा आहे किंवा काही एक्झप्शन वगैरे घ्यायचं आहे. तुम्ही अजून एक शब्द ऐकला असेल जो की आपल्याला ATG म्हणून ऐकला असेल, बरोबर? हो सर, ATG. ATG आणि 12A असं काहीतरी आहे. हो, मी सांगतो तुम्हाला दोन्ही पण माहिती. तर ATGच्या अंतर्गत आपल्याला काय होत असतं, ATGच्या अंतर्गत ज्या व्यक्तींनी, आता समजा माझी खूप मोठी कंपनी आहे आणि मी जर तुम्हाला एखादं डोनेशन देतो, जसं की श्री शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये एवढं डोनेशन येतं, पण डोनेशन काय येतं तर ते ATGच्या अंडरमध्ये आहे. म्हणजे त्या डोनेशनला समोरच्या व्यक्तीला टॅक्स लागत नाही कुठलाही, त्याला त्या टॅक्स मध्ये सूट मिळते. तो जेवढं डोनेशन करणार तेवढं त्याला टॅक्स मध्ये सूट मिळते. त्यामुळे ATG जर ज्यांचं सगळं सर्टिफिकेट आहे त्यांना ऑलरेडी मार्केटमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांच्याकडे ATGचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कित्येक लोक असे आहे की ते फंड खर्च करू इच्छिता आणि ATGचा बेनिफिट आपल्या संस्थेला जर घेतला आपण तर आपल्याला बऱ्यापैकी फंड ओपनली तुम्हाला मिळू शकतो. आणि तुम्हाला संस्थेमध्ये जर एखादं चांगलं काम करायचं असेल तर ते काम सुद्धा तुम्ही संस्थेच्या माध्यमातून करू शकता. सरची FCRA आणि ATG वेगळं आहे का? नाही, ते सगळं वेगवेगळं आहे. अजून त्यानंतर सुद्धा कित्येक अटी आहे. तुम्हाला आता जो सांगितलं 12A जी अट आहे ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, वेलफेअर सोसायटी, रिलीजन इन्स्टिट्यूट, अशा कित्येक गोष्टी आहे की त्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते युज होतं. असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेस ते कंपल्सरीच आहे. ते काही आता मला कळलं, कारण मी थोड्याशा गोष्टीसाठी बोललो होतो, मला जे पाहिजे होते ते भेटलं मला. हा सर, हॅलो. हा बोला. टेलवो जे आहे किंवा ATG आहे त्यामध्ये टेलवो साठी किती टक्के टॅक्स मध्ये सूट भेटते, ATG मध्ये किती टक्के टॅक्स मध्ये सूट भेटते, त्यानंतर 35SC मध्ये किती टक्के टॅक्स मध्ये सूट भेटते? ओके. ते टॅक्सेशनची माझ्याकडे एक PDF आहे, ती PDF पण तुम्ही सर्वांना शेअर करतो. त्या PDF मध्ये 12A पासून ATG पर्यंत तुम्हाला काय काय द्यायचंय. काही ठिकाणी 50% एक्झप्शन मिळतं आपल्याला, तर काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. तर दोन्हीची PDF प्रॉपर मी तुम्हाला सर्वांना टाकतो, तिथून तुम्ही वाचून त्याचा पूर्णपणे बेनिफिट घेऊ शकता. 12A पासून सुद्धा अजून काही टॅक्सेस आहे की जे टॅक्सेस तुम्हाला सांगतात की कुठल्या पद्धतीचा टॅक्स एक्झप्शन मिळाला पाहिजे. त्यामधून तुम्हाला अजून एक विषय समजावून सांगतो. ज्यावेळेस तुम्ही आता IT रिटर्न वगैरे भरला असेल, तर IT रिटर्न भरताना काही पॉलिसी असतात की त्या पॉलिसी मध्येच आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळते, बरोबर? की जसं की आता मला समजा इन्कम दाखवायचं माझं 6 लाख रुपये, पण 6 लाख रुपयामधून जर समजा माझी जर पॉलिसी असेल तर एका व्यक्तीला 1.5 लाखाचं एक्झप्शन मिळतं. 1.5 लाखापेक्षा तो जास्त एक्झप्शन घेऊ शकत नाही पॉलिसीवर. म्हणजे एका व्यक्तीनं 1.5 लाखाचं जर प्रीमियम असेल वार्षिक, तर 1.5 लाख रुपये टॅक्स त्याचा वाचतो 1.5 लाख रुपयावर. हे माहिती आहे का? हो सर, माहित आहे ना. हा, पण आता यावेळेस काय होतं की तुम्हाला जास्त टॅक्स वाचवायचा आहे अजून, तर मग आपण काय करतोय, 1.5 लाख पॉलिसी काढतो, 1.5 लाखाची पॉलिसी काढतो आणि त्यानंतर अजून सुद्धा काही आहे की जसं डिप्रिसिएशन वगैरे घेतो. तर सेम टू सेम टॅक्स मध्ये सुद्धा तसेच आहे. काही ठिकाणी तुम्हाला 85% पर्यंत डिस्काउंट मिळतं, काही ठिकाणी तुम्हाला 50 मिळतं, तर काही ठिकाणी 20% पर्यंत डिस्काउंट मिळतं. त्याची एक रीतसर PDF आहे माझ्याकडे. ते PDF मी सर्वांना आपल्या ग्रुपवर टाकतो, सर्वजण तिथून बघून घ्या PDF.
फक्त एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही 12A आणि ATGचा बेनिफिट घ्यायला जाणार किंवा त्याची तुम्ही रीतसर ऍप्लिकेशन करताय, तर तुम्हाला इझिली आत्ताच्या कंडिशनला ती कुणालाच मिळणार नाही. हे पण गोष्ट लक्षात घ्या. ती तुम्हाला कधी मिळेल, ज्या वेळेस तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या संस्थेमध्ये त्या रिलेटेड टर्नओव्हर होईल, त्या रिलेटेड तुम्ही टॅक्सेशन पे करण्यासाठी क्वालिफाय होणार, त्याच वेळेस तुम्ही हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. कारण ज्यावेळेस तुम्ही या सर्टिफिकेटचं ऍप्लिकेशन करायला जाणार, तर त्या ऍप्लिकेशन करताना तुमचं बॅक रेकॉर्ड चेक केलं जातं. ते बॅक रेकॉर्ड जर प्युअर असेल तर त्या रेकॉर्ड प्रमाणेच तुम्हाला पूर्णपणे ते सर्टिफिकेट ती संस्था तुम्हाला इश्यू करते. एका जणांचा प्रश्न आला, सेवाभावीसाठी राखीव काम असतात का? त्याची नोंदणी बेरोजगार संस्थेअंतर्गत होऊ शकते का, की बेरोजगार संस्था फक्त सेवा सहकार मध्येच नोंद होते? तर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ही सहकार मध्ये येते, त्यामुळे ती तिथेच रजिस्ट्रेशन होते. आणि सेवाभावी संस्था ही धर्मदायमध्येच होते. त्याच्या कामं राखीव असतात, हे बरोबर आहे, पण त्या कामामध्ये जर कॉम्पिटिशन होत नसेल आणि तेवढे लोक जर त्याला कॉम्पिटिट करत नसतील, तर मग अशा वेळेस ती अट शिथिल केल्या जाते आणि फक्त काम करून घ्यायला पाहिजे किंवा काम करता येईल अशा हिशोबाने ते काम दिलं जातं. हे सुद्धा त्याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर या रिलेटेड काही टेंडरच्या पीडीएफ जे आहे ते मी सर्वांना शेअर करणार आहे. त्या पीडीएफ जर प्रॉपर तुम्ही वाचल्या तर तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नाचे उत्तर त्या पीडीएफ मध्ये मिळतील. आणि त्या पीडीएफ मध्ये त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स पण दिलेले आहे आणि त्याची विशिष्ट माहिती पण दिलेली आहे. ती माहिती फाईल वगैरे करून तुम्ही आत्ता जी नोंदणी आलेली आहे तिला वर्गीकरण करून तिचे 100% तिचा फायदा घेऊ शकता. त्यानंतर CSR बद्दल थोडं सांगा की. नाही, ज्यांना ATG आणि 12A बेनिफिट मिळाला त्यानंतर CSR फंडचा वगैरे विषय येतो. बाकी ज्यांना कन्फ्युजन होईल, कारण पहिल्या पायरीनंतर आपण डायरेक्ट फंडचा विषय मध्ये जाणार तर थोडी तिथे अडचण होईल मला तरी वाटतं. रजिस्ट्रेशनच नाहीत बऱ्याच जणांची. नाही, त्याच्याबद्दल कॅपेबल होण्यासाठी खूप उशीर लागतो. कारण सर्टिफिकेशन साठी तुम्हाला सांगतो फर्स्ट स्टेप काय करायची असते, तर तुम्हाला CSRचा फंडचा फायदाही घेता येईल. आणि कित्येक लोकांचे फोन पण येतात काही जणांना, तुमची संस्था असेल तर बघा एवढं आहे आमच्याकडे, असे खूप जण फोन करतात. पण ते क्वालिफाय होतात का नाही याच्या अगोदर पण आपण करायला पाहिजे. तो फंड आणि ह्या फंड मध्ये खूप फरक आहे. कित्येक फंड असे आहे की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा युज करू शकता, असं बंधन नाही. तुम्हाला सूट फक्त त्याच्यामध्येच मिळेल, तुम्हाला सूट तिकडे पण मिळते, पण त्या पद्धतीचे फंड वेगवेगळे फंड असतात. ते आज आपण चर्चा करतोय फक्त सेवाभावी मधून नॉर्मल लोकांना फक्त कुठंतरी तिथपर्यंत आपल्याला पुशअप करायचंय. तर ते पुशअप करण्यासाठी त्यांना जी पूर्वतयारी करायची आहे, ती पूर्वतयारी मी सांगतोय तुम्हाला की फक्त वर्गीकरण करा, वर्गीकरणाच्या माध्यमातून त्या संस्थेचा बेनिफिट घ्या, किंवा राखीव कामामधून किंवा प्रायव्हेट कामामधून त्याचा बेनिफिट घ्या, किंवा तुमच्याकडे जर एखादं काम असेल, तुम्ही ते काम इच्छुक असाल आणि बाह्य स्रोत जर काम करत असेल तर तुम्ही तुमचं काम त्यांना रिकमेंड करा, त्यांच्यासाठी त्यांचं प्रॉपर लेटर त्यांना इश्यू करू शकता. मला सांगा सर, जर संस्था आपण जर आता स्थापन केली असेल तर त्याला गव्हर्नमेंटचं काम आपल्याला घेता येते का? घेता येते. कधी घेता येते? ऑलरेडी तुम्ही सेवाभावी सहकारी संस्थेचा सुद्धा GR बघा आणि दोन्हीचे GR बघा. ऑलरेडी सेवाभावी संस्थेसाठी काम राखीव असतात, पण कित्येक डिपार्टमेंट मध्ये त्यांचेच लोकांनी ते काम ऑलरेडी त्यांचंच रजिस्ट्रेशन त्या संस्थेला रजिस्ट्रेशन केलेलं असतं, म्हणून कित्येक कामं ऑलरेडी लगेच त्यांना मिळतात. त्यामुळे आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसला करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुम्ही सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन करता त्यावेळेस उपनिबंधक पण तुम्हाला सांगतात की 3 वेळेस प्रस्ताव बना, आणि 3 वेळेस प्रस्ताव बनवल्यानंतर तुम्ही ते या ठिकाणी द्या. त्याचं कारणच तसं असतं की तुम्हाला विशिष्ट ठिकाणी नोंदणीचं करणं सुद्धा गरजेचं असतं. आता त्यापैकी तुम्हाला एक विषय सांगतो. आता आपण ज्या टेंडर विषयी चर्चा करत होतो त्या टेंडरिंग मध्ये सुद्धा हाच विषय आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला PDF वगैरे पाठवील त्यावेळेस तुमच्या विषय लक्षात येईल की त्यामध्ये एक अट दिलेली आहे की प्रशिक्षण संस्था अधिकृतपणे स्थापन केलेली व शासनाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जरी तुमची आत्ता पण संस्था असेल, पण तुम्ही जोपर्यंत शासनाकडे जर तुम्ही नोंदणीच केली नाही तर तुमची ती संस्था एक स्पेशली तुम्हाला बाजूला पकडल्या जाईल. पण एखादी संस्था जर तुम्ही शासनाशी संलग्नित करता तर शासन सुद्धा त्याच्यासोबत काम करू तुमच्यासोबत काम करू इच्छिते. तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो. आता प्रधानमंत्री कौशल्य योजना माहिती असेल बऱ्याच जणांना. हो सर, माहित आहे. हा, तर प्रधानमंत्री कौशल्य योजनेचं काम कोणाला मिळतं?
बेरोजगार. प्रधानमंत्री कौशल्य विकासचं काम जे आहे ते फक्त संस्थेलाच मिळत होतं, पण कित्येक जणांनी त्या कामासाठी बीड केली आणि त्यांनाच मिळालं. काहींनी त्यांच्यासाठी ऑलरेडी शासनाने तिथलं जे काही रेंट वगैरे होतं ते रेंट देण्याचाही प्रयत्न केला. तो रेंट पण देते शासन, तिथल्या लोकांची पेमेंट पण देते. फक्त तिथला क्रायटेरिया असा होता की तुमची संस्था नोंदणीकृत पाहिजे होती आणि प्रॉपर तिचं ऑडिटिंग वगैरे केलेलं पाहिजे होतं. कित्येक जणांनी त्याचे काम घेतलेले तुम्ही बघा. प्रधानमंत्री कौशल्याचे काम कित्येक जणांनी केले. शासनाने सर्व संस्थेला इन्व्हाइट केलं होतं की तुम्हाला आम्ही इन्स्टिट्यूट देऊ इच्छितो, तर तुम्ही पार्टिसिपेट करा. कौशल्य किमानचं जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं असतं? कशाचं? कौशल्य किमान कौशल्याचं जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन प्रधानमंत्री जी काही pm-yojana.in आहे त्यावर जाऊन तुम्ही त्याचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन करू शकता. पण आता ऑलरेडी कित्येक जणांनी ऑलरेडी तिथं रजिस्ट्रेशन केलं. जर आता मला वाटतं तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला एक मिळेल, तिथं रजिस्ट्रेशनचं ऑप्शन राहील. पण ऑलरेडी त्यासाठी जे काही संस्था होत्या त्यांच्यासाठी अगोदर त्यांनी जे बीड मागवले होते ते बहुतेक जिल्ह्याचे कंप्लीट झालेले. जर तुमच्या जिल्ह्यासाठी खाली असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवर चेक करून तिथून कॉन्टॅक्ट करून किंवा ईमेलशी त्यांना संपर्क साधून तुम्ही त्याची नक्कीच माहिती मिळवा. त्यांना पण सुद्धा खूप मोठा सेटअप आहे. खूप मोठा सेटअप तुम्हाला दिल्लीवरून अलॉट होतो तो सेटअप. अच्छा. आणि हे जे आपलं सरकारचे पोर्टल आहे शासन महाराष्ट्र राज्याचं की ज्याच्यावर सातबारे वगैरे काढून मिळतात किंवा ऍफिडेव्हिट वगैरे, तर हे जे कामं मिळतात हे सेवाभावीला मिळू शकतं का? हे सेवाला भावीलाही मिळू शकतात. तुम्हाला आता सांगितलं की हे काम सेतूच्या माध्यमातून दिले जातात. आता सांगलीला मी चेक करतो ऑनलाईन, बरोबर ना? अच्छा. तर आत्ताच तुम्हाला म्हणजे लाईव्ह दाखवतोय. तुम्हाला एक सांगलीचं मी टेंडर तुमच्या समोर दाखवतोय की ज्यांना ऑपरेटिंग ऑफ सेतू त्यांना द्यायची आहे. सेतूचा EMD पण वगैरे बघा तुम्ही, कारण ऑलरेडी मी बघितलं खूप मोठा EMD आहे त्याचा. तर यांना तिथलं पूर्णपणे सेतू सेंटरच चालवायला द्यायचंय. आणि विशेष म्हणजे हे टेंडर जे लाखो रुपयाचं जे टेंडर आहे हे टेंडर तुम्ही इझिली फ्री ऑफ कॉस्ट भरू शकता. याला तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज वगैरे भरायची गरज नाही. पूर्णपणे फ्रीमध्ये टेंडर भरू शकता. ऑलरेडी या टेंडरला अगोदर पैसे वगैरे भरायचं काम पडत होतं, पण आता हे टेंडर पूर्णपणे फ्री आहे. तिथं पार्टिसिपेंटमध्ये बरेच लोक कमी आलेले. तर तुम्हाला टेंडर दिसते सर्वांना. मी फ्लॅश केलं बघा सर्वांना टेंडर. नाही सर, टर्म्स अँड कंडिशन तशा मी ग्रुपला टाकणारच आहे, पण ऑलरेडी हे टेंडर्स पण सर्वजण बघा. की ज्यामध्ये त्यांना त्यांचे सेतू सेंटर द्यायचे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर हे बघा, यांना सेतू सेंटर द्यायचे. आणि तिथल्या याची जिल्ह्याची तुम्हाला एस्टिमेटेड कॉस्ट पण बघा किती. तर एवढ्या एस्टिमेटेड कॉस्टचं ते काम आहे. तर इच्छुक असाल तर करू शकता तुम्ही. पीडीएफ दिसली सर्वांना? हो हो, यस सर. आता ती पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रॉपर गोष्टी लक्षात आल्या नसतील तर मी तुमच्या समोर प्रॉपर जी पीडीएफ आहे की ज्यामध्ये या गोष्टीच्या रिलेटेड पूर्णपणे जो डेटा आहे तो डेटा तुमच्या समोर फ्लॅश करतो. की आता एक अपॉर्च्युनिटी पाहिजे होती आपल्याला, त्यामुळं सेतूच्या माध्यमातून आपण शिकू की सेतूच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीचे कामं मिळतात आणि कसे कामं आपण ते घेऊ शकतो. माझा आवाज येतोय, तो आवाज एक बंद करा. तर हे सुद्धा चांगलं काम आहे ज्याच्यामधून सेतूचे पण आपल्याला कामं घेता येतात. दिसतंय सर्वांना टेंडर? त्यामध्ये तुम्हाला थोडा टेक्निकल क्रायटेरिया त्यांचा घ्यायचा आहे. आणि मागचं मी टेंडर चेक केलं होतं त्याच्यामध्ये सेतूचा फोटो वगैरे पण दाखवला होता. पण या सेतू केंद्रासाठी बघा काय काय ऑप्शन्स आहेत. यासाठी तुमच्याकडे प्रॉपर कॉम्प्युटरचा सेटअप पाहिजे. कॉम्प्युटरचा सेटअप, नेट कनेक्टिव्हिटी, प्रॉपर सर्व गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तर 72 लाख रुपयाचं काम आहे ते त्यांना सेतू देण्याचं. एक चांगल्या पद्धतीचं काम आहे. त्यांच्या नियम व अटी सुद्धा
वाटलं तर मी आपल्या ई टेंडर गुरु चॅनलवर टाकतो, तिथून तुम्ही या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सेतू सेंटर पण दिसत असेल, दिसते सर्वांना क्लिअर? हो सर. तर अशा पद्धतीचं त्यांना द्यायचं आहे ऑनलाईन. मी टेंडर सर्वांना तसं टाकतोच आहे, पण हे सेतू सेंटर पूर्णपणे त्यांना चालवायला द्यायचं आहे. पण तुमच्यासाठी प्रॉपर काय काय क्रायटेरिया असतो, कुठल्या क्रायटेरिया फुलफिल केल्यानंतर आपल्याला टेंडर मिळतं, तर ते क्रायटेरिया पण पूर्णपणे वाचायचं आहे आणि त्यानंतरच बिड करायचं आहे. अजून तुम्हाला पुन्हा 72 लाख रुपयाची जी निविदा आहे. कुणाचा आवाज येतोय? बंद करा. फजल खान, आपला आवाज बंद ठेवा, कारण आवाज बंद केल्यावर बाकीच्या लक्षात येत नाही. तर या टेंडरसाठी काय काय क्रायटेरिया आहे तो पण क्रायटेरिया तुम्ही बघा, आणि जर तुमच्याकडे पूर्णपणे क्रायटेरिया होत असतील तर त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे फुलफिल करायचे. हे बघा, एज, नॅशनॅलिटी, डोमायसिल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली की तुम्हाला कधीपर्यंत त्यांना ते द्यायचंय किंवा कधीपर्यंत ते मिळतं, ही पूर्णपणे माहिती इथे या PDF मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये स्पेसची पण माहिती दिलेली आहे आणि त्यांना किती स्पेस पाहिजे, किती लोक पाहिजे, त्याची सुद्धा माहिती इथं दिलेली आहे. तर आज आपण माहिती घेतली सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी आहे. या तर बऱ्याच अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगितल्या, पण बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही करण्याचा जर प्रयत्न केला तर मला तरी वाटतं की तुम्हाला जास्त पद्धतीचे काम करता येतील. कारण सेवाभावी संस्थेमध्ये फक्त सेवा करून काम चालत नाही, त्यामध्ये कुठेतरी व्यवसाय झाला पाहिजे, जेणेकरून व्यवसाय झाल्यानंतर त्यातलं जर थोडंफार प्रॉफिट आलं तर ते सेवेमध्ये आपल्याला देता येईल आणि आपल्याला अर्निंग करता येईल. त्यामुळे हा विषय सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. सर, एक क्वेश्चन होता लास्टचा. हॅलो, हा बोला बोला. जर आता एखाद्या टेंडर मध्ये जीएसटी नंबर जर मागितला असेल, हा, आणि जर टर्नओव्हर आपला 20 लाखाच्या आत असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल? का जीएसटी नंबर काढायचा लागेल? नाही नाही नाही, त्यासाठी असं करायचं, तुमचे आता हा विषय वेगळा आहे. तर आपल्याला ज्यावेळेस असं काही विषय आला तर अशा वेळेस आपल्या सीए कडनं जीएसटी लागू नसल्याबाबतचं प्रमाणपत्र त्यांच्याकडनं बनवून घ्यायचंय की माझा टर्नओव्हर आतापर्यंत. थँक्यू सर. आणि तुम्हाला अजून एक पर्याय सांगतो दुसरा, जर सीए कडनं नाही केलं तरी काही टेंडरला असंही करू शकता की तुम्ही स्वतःच्या लेटर हेडवर पण सुद्धा टाईप करून त्यांना देऊ शकता की मला जीएसटी लागू नाहीये आणि माझा टर्नओव्हर एवढा झालेला नाही, त्यामुळे जीएसटी साठी मी लायबल नाहीये, असं तुम्ही स्वतःच्या लेटर हेडवर पण प्रूफ करू शकता, तिथून सुद्धा टेंडर घेऊ शकता. पण बँकेमध्ये सर अकाउंट वगैरे काढताना जीएसटी नंबर कंपल्सरी मागतायत. कोणी असं केलं? असं कुठंच कंपल्सरी नाहीये. पण आता आमच्या इथं बँक ऑफ बडोदा आहे, तिथं आम्ही अकाउंट काढायसाठी गेल्यानंतर ना, नाही चुकीची करंट माहिती अकाउंट काढायसाठी ते नाही मागत, आम्ही खोललेत ना अकाउंट. नाही मागत, मी तेच म्हणतोय. आता मग असं त्याचा अर्थ असा झाला की करंट अकाउंट सगळ्यांनी जीएसटी काढायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही. जर जीएसटी तुम्हाला लागू नाही तर विषयच राहत नाही, तुम्ही पर्सनली जीएसटी कशाला काढावं लागणार त्यांना. अच्छा, ठीक, थँक्यू. तर आज आपण पूर्णपणे गोष्टी डिटेलमध्ये घेतल्या आणि उद्यापासून आपण पूर्णपणे आपण कार्यशाळा करतोय, ज्यामध्ये शून्यापासून एखाद्या व्यक्तीला सहकारी बँक कशी स्थापन करता येईल आणि सहकारी बँकेचा फंड कसा उभा करता येईल आणि त्या फंडच्या माध्यमातून तो फंड आपल्याला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला लावून तिथून व्यवसायाला कशी चालना देण्यात येईल. तर या पद्धतीच्या ज्या गोष्टी आपण उद्यापासून शिकणार आहोत. आपण प्रत्येक 1 तासामध्ये हा विषय क्लिअर करणार आहे, ज्यामध्ये डेली आपण 1 तास शिकून लोकांचे अकाउंट कसे काढायचे, सहकारी बँक ओपन कशी करायची, बँकेमध्ये लोकांना कसं बोलवायचंय किंवा कसा फॉर्म बनवायचा आहे, फॉर्मसाठी कशा पद्धतीने आपल्याला काय काय गोष्टी पूर्ण करायच्या, या प्रत्येक गोष्टी आपण सहकारी बँकेतून फंड उभा कसा करायचा, या गोष्टी आपण पूर्णपणे उद्यापासून आपल्या सेशनमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये घेणार आहे. बँक सेवाभावीला नाही चालू करता येणार का? नाही, त्याला वर्गीकरण करायचंय आपल्याला. वर्गीकरण करून आपण तोच विषय आपण उद्यापासून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक लोकांनी मॅन पॉवरच्या संदर्भात लोकांना रोजगार पण प्राप्त होईल, बँकेकडून तुम्हाला फंडही होईल आणि तो फंड तुम्ही पर्सनली तुमच्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून तो फंड तुम्ही व्यवसायाला पण यूज करू शकता आणि तिथनं आलेली अर्निंग तुम्ही तुमच्या बँकेचं कॅपिटल वाढण्यासाठी यूज करू शकता. म्हणजे या काही ज्या गोष्टी आहे त्या शॉर्टकटच्या माध्यमातून फंड कसा आपल्याकडे वळवण्यात येईल, ही गोष्ट मी तुम्हाला उद्यापासून सर्वांना शिकवणार आहे.
सर प्रश्न विचारता येईल काय? हो विचारा. थँक्यू सर. हा, असं होतं की आम्ही आता बचत गटाचं जे काय करतोय ना काम, ते आम्हाला रजिस्ट्रेशन जास्त बरं पडेल का चॅरिटीच्या अंडर? नाही, पुन्हा एकदा सांगा. आम्ही आवाज येत आता होता म्हणून आवाज नाही आला मला. हा सर, आमच्या आता जवळजवळ 13 सभासद आहेत आणि 15 आमचे आहेत, जवळजवळ 15 ते 13 ते 15. तर आता झाले की आम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी थांबलोय की आम्ही ते चॅरिटीच्या अंडर करणं जास्त योग्य का कोऑपरेटिव्हच्या अंडर, पहिलं गोष्ट. आणि दुसरं, आम्हाला आता बँक आम्ही जवळजवळ 6 महिने आम्ही पैसे गोळा करतोय, पण आम्हाला बँकेत खातं उघडताना ते हे लागतं ना, त्याला पॅन कार्ड. बरोबर. पॅन कार्ड मागतात ते, नाहीतर ते म्हणतात पर्सनल पॅन कार्ड द्या, पण पर्सनल वर आम्हाला उघडायचं नाही, म्हणून आम्ही ते पॅन कार्ड कसं काढायचं, कुठलं पेपर जोडायचे, हा एक प्रश्न होता. त्यासाठी तुम्हाला उत्तर असं आहे, कारण माझा पूर्णपणे फोकस जो असतो तो कोऑपरेटिव्हवर जातो. कारण ज्यावेळेस एखादं फाउंडेशन वगैरे ओपन करताय तुम्ही, तर फाउंडेशनच्या माध्यमातून लिगलायझेशन मध्ये बऱ्याचपैकी आपली नंतर तफावत होते. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था बघितली तर तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला तुमचं पर्सनली इंडिव्हिज्युअल कामही करता येईल आणि आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये अजून काही पद्धतीचा मोठा व्यवसाय सुद्धा करता येईल. तर कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून केल्यानंतर मला तरी वाटतं 11 लोकांना तर व्यवसाय करता येईल, पण पर्सनल तुम्हाला जे बेनिफिट घ्यायचा आहे आणि तुम्हाला वैयक्तिक जो फायदा घ्यायचा आहे, तो दोन्ही फायदा तुम्हाला त्या माध्यमातून घेतो. त्यामुळे मी फोकस तुम्हाला सांगतो, कोऑपरेटिव्ह शिवाय दुसरं काही रजिस्ट्रेशन करूच नका. हा, मग आता आम्ही मायक्रो इंडस्ट्रीजचं आम्ही MSMEचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे 15 लोकांचं. आणि आता आमचं फक्त काय, जागा नाहीये आमच्याकडे, म्हणून आम्ही MIDC कडे चाललो होतो. पण आता ते न करता आम्ही काय करतोय, आम्ही घरातच हाऊस होल्ड पॅकेजिंगची जी कामं असतात, केटरिंगची जी कामं असतात, ती करायचा प्रयत्न करतोय. तसं केलं तर आम्हाला कोऑपरेटिव्ह नाही चालेल, पण मध्यंतरी आपलं बोलणं झालं होतं, तर एक मिनिट तुमचा आवाज म्यूट करा, मी कोणाचा तरी आवाज येतोय. मध्यंतरी आपलं बोलणं झालं होतं की तुम्हाला करायचंय, पण कोऑपरेटिव्ह मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करतो की कोऑपरेटिव्ह मध्ये बरेच जण काय करतात, उदाहरणार्थ देवांश सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, बरोबर. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही यापुढे सुशिक्षित बेरोजगार हा शब्द यूज करायचा नाही तिथे. मी तुम्हाला एक पर्सनली एक वेगळा शब्द देतोय, तो शब्द रजिस्ट्रेशनच करून करा. माझ्याकडे 2-3 ऑप्शन्स आहे की एकतर देवांश औद्योगिक सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, म्हणजे उद्योग करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची एक संस्था, हा एक पर्याय माझ्याकडे आहे. दुसरा, देवांश महिला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, म्हणजे महिलांना फर्स्ट प्रेफरन्स दिल्यामुळे महिलांचा मला जास्तीत जास्त बेनिफिट घेता येईल, हा माझ्याकडे तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे. अजून एक माझ्याकडे दुसरा ऑप्शन असा आहे, सेवाभावी मंडळ वगैरे जशा अशा असतात, तुम्ही शासनाचे बऱ्याच गोष्टी बघितल्या असेल, त्यांच्यासमोर मंडळ लिहिलेलं असतं, पण त्या मंडळाचा काय बेनिफिट होतो, काय फायदा होतो, तर मी तुम्हाला स्पेसिफिक व्हॉट्सअपला पाठवणार आहे. त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला जास्तीत जास्त फायदा घेईल. सर, सेल्फ एम्प्लॉईड किंवा स्वयंरोजगार असा शब्द वापरता येईल? स्वयंरोजगारही वापरता येतो, मी त्याच पद्धतीचा रोजगार तुम्हाला सांगण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे. ओके ओके. कारण सुशिक्षित बेरोजगार म्हणलं तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो, पण कारण वय सगळ्यांचे आहेत ना, 40-45च्या दरम्यान आहे. मी तेच म्हणलं ना, मग माझ्या डोक्यात तोच विषय होता की ते नाही करायचं आता, की स्वयंरोजगार म्हणजे आत्ताच्या कंडिशन पासून आम्ही आता पूर्ण मार्केटमध्ये येतोय. मार्केटमध्ये काम कोण मागतो, सुशिक्षित बेरोजगार, कारण तो बेरोजगार आहे, त्याला काम द्या. पण आता तुम्ही काम देण्याचा विषय करत नाहीये, तुम्ही काय करताय, कामच स्वतः तयार करताय, त्याला म्हणतो आपण स्वयंरोजगार. सर, मी MIDCच्या एका ऑफिसरकडे गेलो होतो, तर त्यांनी मला एक आयडिया अशी दिली की ते म्हणले, तुम्ही स्थानिक बेरोजगार आहात असं कुठंतरी मेन्शन करा, DICचं सर्टिफिकेट मिळवा लोकल पर्सन म्हणून, मग तुम्हाला आम्ही कंपनी त्या कामासाठी प्रपोज करू. कारण 80% लोक जी बेरोजगार घ्यावी लागतात कंपन्यांना, ती न घेतल्यामुळं आम्ही तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना रिकमेंडेशन करू. नाही, बरोबर आहे, ते रिकमेंडेशन करत नाही, त्यांना अजून 2 संस्था रिकमेंडेशन करतात. त्यापैकी ज्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था तुम्ही नोंदणी करता, त्या नोंदणी करता वेळेस उपनिबंधकांना तुम्ही असा प्रस्ताव द्यायचा आहे की हे बघा, आम्ही जे संस्था स्थापन करतोय त्याचं उद्दिष्ट असं आहे, त्यामुळे ती संस्था काय करते, त्या उद्दिष्टामध्ये हा विषय मेन्शन करते की ही संस्था अशी आहे, या वयोगटातली आहे आणि यांना फक्त रोजगारच मिळाला पाहिजे किंवा यांना या क्रायटेरिया मध्ये बसायला पाहिजे, तर तुम्हाला तिथला उपनिबंधक सुद्धा प्रेफर करतो की यांनाच काम द्या. ओके ओके. तो एक जास्त बेनिफिट आहे. कारण काय असतं, एखादा उपनिबंधक
जेव्हा तो फाउंडर आहे शेवटी संस्थेचा, तो जर तुम्हाला प्रेफर करत असेल तर त्या सर्टिफिकेटला वेटेज खूप महत्वाचं राहतं आणि ते पूर्णपणे व्हॅल्युएबल असतं. मग ते सर्टिफिकेट जिल्हा उद्योग केंद्र देईल का आम्हाला? मी तुम्हाला व्हॉट्सअपला ते पर्सनली सर्टिफिकेट पाठवणार आहे, ते सर्टिफिकेट तुम्ही बघा. येस येस यस. तर मला तरी वाटतं बऱ्याच जणांचे प्रश्न क्लिअर केले. त्यापैकी एका जणांचा प्रश्न आला, मल्टीपर्पोज फाउंडेशन रजिस्ट्रेशन आहे त्यासाठी. तर असं नाही, तुम्ही जर प्रॉपर जर संस्था रजिस्ट्रेशन आहे तर तुम्हाला 3 वर्षाचं ऑडिट करणं गरजेचंच आहे. कारण ऑडिट शिवाय संस्था ऍक्टिव्ह आहे हे शो होत नाही. त्यामुळे ऑडिट शिवाय तुम्हाला फायदा घेता येणार नाही. मी तुमच्या चॅटमध्ये उत्तर दिलं आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपलाही विचारू शकता. पण ऑडिट कंपल्सरी आहे. मी पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं की ऑडिट लागेलच. ऑडिट शिवाय तर काम करता येणार नाही. त्यामुळे ऑडिट करूनच पूर्णपणे गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न करू. संस्थेच्या रिलेटेड जे काही टेंडर्स होतं ज्यावेळेस आपण चर्चा केली तर ते कुळगाव बदनापूरचं जे टेंडर्स आहे मी तुम्हाला ऑलरेडी ते टेंडर्स आत्ता मी टेलिग्राम चॅनलवर टाकलं. लगेच आता आपलं सेशन संपतंय, लगेच आपण बघून त्याची पूर्णपणे माहिती कलेक्ट करा. तर धन्यवाद सर्वांना. नक्कीच हा विषयाचा फायदा होईल आणि बँक ज्यांना ओपन करायची आहे, ज्यांना खरंच बँकेमध्येच करिअर करायचं आहे, ते उद्यापासून आपले जे काही व्हिडिओज येतील ते पूर्णपणे फॉलो करा. आणि एक मोठ्या लेवलची बँक तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि मोठ्या बँकेकडनं आपल्या बँकेला, आपल्या छोट्या बँकेला कसा फायनान्स उपलब्ध करायचा आहे त्या सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या पण त्यासोबतचे ॲग्रीमेंट्स कसे बनवायचे, बँकेला आपल्याला उत्तर कसं द्यायचं, त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तिथून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकी लोकांना, बाकी एंटरप्रेनरला सुद्धा फायदा द्या. विशेष म्हणजे आपलं चॅनल जे आहे ते सुशिक्षित, बेरोजगार आणि महिला यांना उद्योग कसा उपलब्ध करता येईल या दृष्टीने आपण काम करतो. त्यामुळे ज्यांना सुद्धा तुम्हाला वाटतं की काही व्यक्ती आहे की ते काम करू इच्छिता तर त्यांना सुद्धा या गोष्टीची आपण माहिती द्या. त्यांना माहिती करून द्या की आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्यांना सुद्धा एंटरप्रेनर बनवण्यामध्ये आपला एक सुद्धा खारीचा वाटा म्हणून आपलं चॅनल त्यांना रिकमेंडेशन करा. तर धन्यवाद सर. एक विषय होता. हॅलो. हा बोला सर. मी जळगावहून बोलतोय. बोला सर. छान वाटला मला हा प्रोग्राम. हॅलो. हा बोला बोला. सर, जे सेवाभावी संस्था असतात म्हणजे चॅरिटी कमिशनर अंतर्गत जे असतात सर, तर त्यांना म्हणजे असे कुठल्या प्रकारचे रजिस्ट्रेशनचे म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतात तेव्हाच त्यांना काम मिळू शकतं? कशाबद्दल एकदा पुन्हा एकदा विचारा, कशाबद्दल म्हणताय? ज्या चॅरिटी कमिशनरच्या संस्था असतात, माझ्याकडे म्हणजे दोघं टाईपच्या संस्था आहेत, कोऑपरेटिव्ह बी आहे आणि म्हणजे चॅरिटी कमिशनरची बी संस्था आहे माझ्याकडे, फाउंडेशन नावाने. तर कोऑपरेटिव्ह म्हणजे वेगळी. मला तुमच्या डायरेक्टली संस्थेचं नाव सांगा तुम्ही, दोन्ही संस्थेचं. हा, माझ्याकडे बेरोजगार संस्था ही आहे आणि चॅरिटी कमिशनर कडे ओके ओके सेवाभावी पण आहे तुमच्याकडे? हो, दोघं आहेत सर माझ्याकडे. ओके. तर सेवाभावी म्हणजे आजचं जे प्रशिक्षण होतं आपलं की हे सेवाभावीसाठी होतं, बरोबर? बरोबर. तर यांना म्हणजे तुम्ही जे टाकलेलं होतं टेलिग्राम चॅनलला म्हणजे ब्युटी पार्लर कोर्स, कम्प्युटर कोर्स, तर हे जे आहेत काम हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच वेळेस कशा पद्धतीने म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला निघत असतात आणि ते आपण घेऊ शकतो? आता हे बघा, जे काम मी ऑलरेडी याच्यामध्ये टाकतो टेलिग्राम मध्ये, त्यामधून तुमचा हा विषय तर क्लिअर होईल की हे काम कशासाठी आहे. हे नगरपालिकेचे काम असतात, महानगरपालिकेमधून सुद्धा हे काम मिळतात. त्यानंतर अजून एक तुम्हाला काम सजेशन देतो की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अजून खूप प्रकारचे काम असतात. आता तुम्ही नगर परिषदला हा विषय विचारा, महानगरपालिकेला सुद्धा हा विषय विचारू शकता. त्यांच्याकडे जर नोंदणी केली तर तुम्हाला तिथून सुद्धा डायरेक्टली विदाऊट कोटेशन सुद्धा काम त्यांच्याकडे मिळते. तुम्हाला डायरेक्टली टेंडरिंगच्या माध्यमातून काम द्यायचा असा विषय नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की टेंडर पब्लिश होत नाही, त्याच्यामुळे म्हणजे हा विषय म्हणजे कळत नसतो बुवा. नाही, बरोबर आहे, टेंडर पब्लिश होत नाही. पण मग तुम्हाला तिथं जर तुम्ही चौकशी केली तरच तुम्हाला माहिती होईल. पण महाराष्ट्रातील प्रत्येक नगर परिषद मध्ये हा प्रोग्राम राबवला जातो. आता जे नगर परिषदचं तुम्ही टेंडर बघणार तर ऑलरेडी मी काही जुने टेंडर्स पण तुमच्या समोर फ्लॅश करतो, आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. तिथून तुम्ही माहिती घेऊन बाकीचे काम पूर्णपणे पूर्ण करू शकता. चालेल
आणि सर तुमच्या मला व्हॉट्सअप नंबर जर दिला तर बरं होईल. मी आता कमेंट बॉक्स मध्ये टाकला, तिथून तुम्ही घेऊ शकता. चालेल. ओके सर, थँक्यू सर. हॅलो, हा बोला. या सरांनी जो आता प्रश्न विचारला होता ना ऍक्च्युली, तर विदाऊट टेंडरिंग, तर प्रत्येक महानगरपालिकेला नागरवस्ती विभाग जो असतो, नागरवस्ती किंवा महिला बाल कल्याणला. हॅलो, हा बोला ऐकता येते, बोला. नागरवस्ती किंवा समाज कल्याण विभाग जो असतो, नागरवस्ती किंवा महिला बाल कल्याण जो विभाग असतो, तिथे जे प्रशिक्षणचे कोर्स चालतात ना, प्रशिक्षण देण्याचं काम एखाद्या संस्थेला दिलं जातं. जसे की आमच्या इथे आता राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षण केंद्र उभारले एका महिलेने, तर ते रजिस्ट्रेशन करून तुम्ही की तुमचे क्लासेसचे कोर्सेस घेऊ शकता महानगरपालिकेचे. ते तुम्हाला काम मिळतं. म्हणजे जेवढे कोर्स कंटेंट आहेत लिस्ट असते त्यांच्याकडे 10, 15, 16 MSITचं मेहंदी कोर्स, कम्प्युटर कोर्स, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात ना, तर महानगरपालिका किंवा नगर परिषदेला महिला बाल कल्याण विभाग किंवा मग जर महानगरपालिका ए ग्रेड असेल तर मग ती नागरवस्ती विभाग म्हणून सेपरेट इंडिव्हिज्युअल त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे शासनाने. तर तिथं त्यांना माहिती मिळेल, त्याची त्यांना सांगा ती माहिती द्या. तर तिथून तुम्हाला नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये जायचं, कारण हे महिलांच्या रिलेटेड काम आहे, म्हणून महिला बाल कल्याण विभागाकडे ते वर्ग केलेले असतात. तर तिथून तुम्ही माहिती घ्यायची. येस सर. सर मला सांगा. हॅलो, हा बोला. आपण दर्पण रजिस्ट्रेशन करतोय, नीती आयोग रजिस्ट्रेशन करतोय ना, तसं आणखीन कुठलं काय रजिस्ट्रेशन आहे काय संस्थेच्यासाठी गव्हर्नमेंटचं किंवा संस्थेसाठी? कामावर डिपेंड आहे. हे बघा, कुठल्याही संस्थेचा तुम्हाला जसा उपयोग करायचा घ्यायचा आहे तसं तसं तुम्ही काम करा. आता MSCITचं असं नाहीये की तुमच्याकडे सेवाभावी संस्था आहे आणि तुम्ही MSCITचं घेऊ शकता, असं नाही होत. MSCIT साठी स्पेशली ती संस्था MSCIT साठीच रजिस्ट्रेशन करावी लागते. ती नोंदणीकृत करावी लागेल तुमच्या संस्थेला. म्हणजे तुमच्या संस्थेला जे काही लायसन्स असेल MSCITचं, तर ते अगोदर त्या संस्थेला ते अंगीकृत करावं लागेल. तर तुम्ही जे नीती आयोग वगैरे म्हणतात, तर ज्यावेळेस तुम्हाला जसा बेनिफिट घ्यायचा त्या पद्धतीने त्याचं तसं रजिस्ट्रेशन करायचं. ओके सर, थँक्यू. सर माझं मगाशी थोडं मिस झालं, मला उशिरा लिंक मिळाली. सर तुम्ही महिला संस्थेसाठी कामाविषयी काय सांगितलं का? टेलरिंगचं काम ते पूर्णपणे काम पण वाचवून दाखवले, पण टेलिग्रामवर मी काही PDF पाहता येईल मला युट्यूबवर नंतर. हो, तुम्हाला बघता येईल. त्यामध्ये अजून एक काम सर्वांना सजेस्ट करतो की मध्यंतरी 1 डिसेंबरच्या अंतर्गत एड्स बद्दल मुलांना मुलींना त्याच्याबद्दल जी काही माहिती असते महत्वाची, ती माहिती शेअर केल्या जाते शासनाकडे. तर त्या माहिती देण्यासाठी सुद्धा काही कंपन्यांना ऍडव्हर्टाईज करण्यासाठी अलॉट केलं जातं, नगर परिषद, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस मधून. ते सुद्धा टेंडर आपण घेऊ शकतो काही डिपार्टमेंट मधून. तर ही सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि टेंडरिंग रिलेटेड काही काही गोष्टी अपॉर्च्युनिटी आहे, मी ऑलरेडी ते आपल्या टेंडर गुरु चॅनलवर सर्व गोष्टी अपलोड करणार आहे. सर CMAचं जे ना क्लोथिंग असोसिएशन ऑफ इंडिया, त्याचं काम मिळवण्यासाठी काय जर असेल ते पण जरा टाका. हो, टाकतो. मी आता बरेच टेंडर तुम्हाला टाकतोय. टेलरिंगचं एक टेंडर तुम्ही वाचून घ्या, तिथून मला माहिती मिळेल. सर ते नगर परिषद मध्ये कोणतं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि कोणत्या विभागात करावं लागतं? महिला व बाल कल्याण विभाग मध्ये तुम्ही जायचं, तिथून तुम्ही त्याची पूर्णपणे माहिती मिळवायची. तर सर्वांचे प्रश्न क्लिअर झाले? हो सर. हा सर. काही जणांना जर कळालं नसेल तर आपण काय करायचं, मी आता टेंडर गुरुला जे जण जॉईन असतील, तर माझं म्हणणं आहे तुम्ही फक्त जॉईन करू नका त्याला. त्यामध्ये जी की काही गोष्ट टाकल्या जाते ती खूप महत्वपूर्ण असते आणि खूप गोष्टी सर्चिंग करून मी टाकत असतो. त्यामुळे ती गोष्ट जी आहे ती तुम्ही डाउनलोड करायची आहे प्रॉपर. आणि त्यामध्ये काही GR इतके महत्वाचे आहे की जे महिलांसाठी त्यांना कुठेही काही विचारायची गरज नाही. त्यांनी फक्त त्या GR प्रमाणे जरी काम केलं तर त्यांचा व्यवसाय त्या GR वाचल्या त्यांच्या GR मध्येच त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्यांना लक्षात येईल की आपल्याला फ्युचर मध्ये काय करायचं आहे. तर या गोष्टी सुद्धा त्यांनी लक्षात घ्यायच्या आहे. हो सर. आणि हा व्हिडिओ युट्यूबला टाका. आणि आता भरपूर बस झाला सर. हो सर, हो चालेल. तर सर्वांनी कोणी जर लेट जॉईन झाले बरेच जण, तर त्यांनी आपल्या YouTube चॅनल मधून पूर्णपणे कार्यक्रम हा बघायचा आहे. हो, माझा ऑलरेडी
माझा ऑलरेडी 2 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत अमरावतीला सेमिनार चालू आहे आणि त्यानंतर आपल्या खूप जणांचे फोन यायचे, त्यामुळे हा सेमिनार पण मला ठेवावा लागतो. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही comment मध्ये करा, लगेच उत्तर भेटून जाईल तुम्हाला. हो सर. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू, मनापासून धन्यवाद. सर आमच्या पुण्याचे आरोपण साहेब जॉईन झालेले दिसत आहेत. नाही, पुण्याचे मी MCD मधून त्या मॅडमला दिलेले आहेत, ते बहुतेक ते असतील. ओके हा, गुड. धन्यवाद. ओके, थँक्यू.